हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे की बिल्डिंग परमिशन जी सर्व्हिस आहे ती बिल्डिंग परमिशन सर्व्हिसमध्ये आपण प्रोजेक्ट कसं क्रिएट करायचे आणि कसं सबमिट करायचं बिल्डिंग परमिशन आणि त्याच्या ट्रेसिंग कशी करायची त्या पर्टिक्युलर बिल्डिंग परमिशनची. तर पहिल्यांदा आपल्या साईटवर जायचं आहे, महावास्तू साईटवर. महावास्तू साईटवर गेल्यानंतर जो काही इथं तुम्हाला लेफ्ट राईट साईडला लॉग इन आहे, त्या लॉग इन वर क्लिक करायचं आहे. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला युजर अँड पासवर्ड टाकायचं आहे. इथं युजर टाकायचं आहे आणि इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचं आहे. आणि इथं तुमचं हे कॅप्चर जे दिलेलं आहे कॅप्चर इथं कॅप्चर फिल करायचं आहे. तर मी माझा युजर नेम पासवर्ड टाकतो इथं. जे तुम्ही स्टेट लेवल रजिस्ट्रेशन केले असेल ते पर्टिक्युलर युएलबी साठी केलेलं असेल. जर पर्टिक्युलर युएलबी साठी केलं असेल तर पर्टिक्युलर युएलबी साठी केलं असेल तर ते इथं युजर नेम पासवर्ड टाकल्यानंतर फक्त पर्टिक्युलर एक युएलबीचं नाव शो होईल. जर स्टेट लेवल असेल तर ऑल ओव्हर महाराष्ट्राचे इथे युएलबीचं नाव तुम्हाला शो होईल. कॅप्चर टाकल्यानंतर इथं लॉग इन बटन आहे. लॉग इन लॉग इन बटनवर क्लिक करायचंय. केल्यानंतर ज्या युएलबी साठी तुम्हाला प्रपोजल क्रिएट करायचं त्या युएलबीचं नाव इथं सर्च करायचं. जसं की मी रत्नागिरीसाठी माझं प्रपोजल टाकत आहे आणि इथं सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला टिपिकल अँड प्रोजेक्ट ऑप्शन दिसेल आणि इथं सर्व डेटा एंट्री. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. टिपिकल अँड प्रोजेक्ट जर तुम्हाला जर ऑनलाईन प्रपोजल सबमिट करायचं असेल म्हणजे मीन्स न्यू बिल्डिंग परमिशन आहे आणि त्यासाठी आपल्याला ऑनलाईन परमिशन सबमिट करायचं असेल तर टिपिकल अँड प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला डेटा एंट्री करायची म्हणजे फिलअप न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. सर्व डेटा एंट्री मीन्स सर्व डेटा एंट्री म्हणजे तुमचे काही ऑफलाईन प्रपोजल अप्रूव्ह झालेले आहे. तुम्हाला रिवाइज घ्यायचे असेल, पार्ट ओसी प्रिंट वगैरे घ्यायचं असेल तर सर्व डेटा एंट्री असते. याच्यामध्ये हे दोन डिफरन्स आहे. टिपिकल अँड प्रोजेक्ट म्हणजे नवीन बिल्डिंग परमिशन तुम्हाला सबमिट करायचे असेल ऑनलाईन मध्ये टिपिकल अँड प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे. सर्व डेटा एंट्री म्हणजे तुम्हाला जर तुमची ऑलरेडी ऑफलाईन परमिशन घेतली असेल तुम्ही त्याची तुम्हाला रिवाइज घ्यायची असेल, पार्ट घ्यायची असेल, फुल घ्यायची असेल आणि त्याच्यानंतर लेआउट ऑलरेडी अप्रूव्ह आहे त्याचं रिवाइज घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्व डेटा एंट्री करायची आहे याच्यामध्ये. ओके, तर याच्यानंतर टिपिकल अँड प्रोजेक्ट मध्ये जायचंय. आता आपण नवीन बिल्डिंग परमिशन साठी सबमिट करणार आहे. एक प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे नॉर्मल. याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. एक इनएक्टिव्ह प्रपोजल आणि एक न्यू प्रोजेक्ट. याच्यापैकी तुम्हाला न्यू प्रोजेक्ट वर क्लिक करायचे. न्यू प्रोजेक्ट वर क्लिक केल्यानंतर आपला इथं फॉर्म डिस्प्ले होईल. स्टेप बाय स्टेप आपल्याला टॅब फिलअप करायचा याच्यामध्ये. हे आपला फॉर्म ओपन झालेला आहे. पहिला टॅब आहे प्रोजेक्ट डिटेल्स, दुसरा टॅब आहे प्लॉट डिटेल्स, नंतर बिल्डिंग टाईप आणि टिपिकल फ्लोर मॅपिंग. वन बाय वन स्टेप फिलअप करत जायचं आपल्याला. त्याच्यामध्ये टाईप ऑफ युएलबी मध्ये जो काही तुमचं कॅटेगरी असते जेव्हा तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे युएलबीचं नाव त्या युएलबीच्या नावानुसार त्याची कॅटेगरी इथं बाय डिफॉल्ट इथं शो होते. जसे की मी रत्नागिरी घेतलेली आहे त्याचे म्युन्सिपल कौन्सिल आलेले आहे. त्याच्यानंतर युएलबीचं नाव इथं बाय डिफॉल्ट येतो कारण आपण सिलेक्ट केल्यानुसार इथं नाव येतं. त्याच्यानंतर नेम ऑफ सर्व्हिस. नेम ऑफ सर्व्हिस मध्ये आपले भरपूर ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत. जसं की बिल्डिंग परमिशन, लेआउट अप्रूव्हल, कंपाऊंड वॉल, रिवाइज बिल्डिंग परमिशन, रिडेव्हलपमेंट फॉर डेंजरस बिल्डिंग. भरपूर आपले ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत इथं. याच्यापैकी तुम्हाला जे काही सर्व्हिस साठी प्रोजेक्ट क्रिएट करायचं त्या सर्व्हिसचं नाव इथं सिलेक्ट करायचं. आपण बिल्डिंग परमिशन पाहणार आहे तर आपण बिल्डिंग डेव्हलपमेंट सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर इम्प्लिमेंट एजन्सी हे ऑप्शनल ठेवलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर एजन्सी आहे त्याच्यापैकी तुमच्या डिपेंड ऑन तुमच्या प्रोजेक्टवर असणार आहे.
जर तुमचा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचा सेमी गव्हर्नमेंटचा असेल तर सेमी गव्हर्नमेंट सिलेक्ट करायचं. स्टेट गव्हर्नमेंट असेल तर स्टेट गव्हर्नमेंट सिलेक्ट करायचं. जर प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट सिलेक्ट करायचं. जवळपास मोस्टली प्रायव्हेटच असतात. जर इन केस तुमचा जर सेमी गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असेल तर तुम्ही याच्या एजन्सी डिपेंड ऑन तुमच्या प्रोजेक्ट नुसार इथं सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर स्पेसिफिक स्कीम, त्याच्यामध्ये तुमचा जर एखादा प्रधानमंत्री आवास योजनेचा जर प्रपोजल असेल तर इथं त्या स्कीम दिलेल्या आहे. भरपूर अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम असेल, त्याच्यापैकी तुम्हाला जे काही तुमच्या स्कीम मध्ये असेल तर सिलेक्ट करायचं. हे बी ऑप्शनल दिलेलं आहे ऑप्शन, तर तुमच्या प्रोजेक्टवर डिपेंड आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस सब टाईप, तर त्याच्यामध्ये आर प्रोव्हिजन नुसार तुमचा प्रपोजल असेल तर इथं सिलेक्ट करायचं आहे. परमिशन ऑफ स्ट्रक्चर इन एज्युकेशन ओपन पेज असेल तर हे सिलेक्ट करायचं आहे. हे पण ऑप्शनल ठेवलेले आहे. त्याच्यानंतर इथं प्रोजेक्टचं नाव आपण तुमचं जे काही बिल्डिंग डेव्हलपमेंट तुम्ही जे करत आहे त्या प्रोजेक्टचं नाव इथं मेन्शन करायचं आहे. माझं प्रोजेक्टचं नाव मी बिल्डिंग परमिशन टाकलेलं आहे 1. त्याच्यानंतर इथं रेफरन्स रिजेक्ट नंबर, जर ऑलरेडी बिल्डिंग परमिशन अप्रूव्ह झाली असेल तर इथं ड्रॉपडाऊन मध्ये लिस्ट येतात. हे पण ऑप्शनल ठेवलेलं आहे, ते काय आपल्याला सिलेक्ट करायची गरज नाही. त्याच्यानंतर साईट ॲड्रेस फिलअप करता वेळेस त्याच्यामध्ये प्रॉपरली फिलअप करायचे, कारण साईट ॲड्रेस तुमच्या ड्रॉइंगवर येणार आहे. त्याच्यामुळे साईट ॲड्रेस टाकता वेळेस प्रॉपरली तुमची जी इथं साईट आहे त्या साईटचा प्रॉपरली इथं मेन्शन करायचा ॲड्रेस. त्याच्यानंतर अपलोड डीपीआरपी पार्ट प्लॅन, जो काही जे पर्टिक्युलर एलबीचं जे काही डीपीआर प्लॅन असतो त्याच्यामध्ये तुमचा सर्व नंबर ज्या प्लॅन मध्ये डीपी प्लॅन मध्ये असेल त्याचं जेपीजी इथं अपलोड करायचे. इथे जेपीजी मध्ये अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही गुगल इमेज पण अपलोड करू शकता. इथे चूज फाईल म्हणून आहे, तिथं तुमचा ज्या साईटचा फोटो गुगल इमेज मधून गुगलवरून काढून तुम्ही इथं इमेज अपलोड करू शकता. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर, हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर ऍडमिन मधून येतो. जर ऍडमिन मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड डिफाईन केले असेल तर इथं शो होणार, जर नसेल तर शो होणार नाही. त्याच्यानंतर रेग्युलायझेशन, जर तुमचं जे लेआउट असेल तो ऑथराईज आहे का अनऑथराईज आहे त्याच्यानुसार तुम्हाला सिलेक्शन करायचं. ऑथराईज असेल तर ऑथराईज सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर टाईप ऑफ डेव्हलपमेंट मध्ये आपले डेव्हलपमेंट एल आय जी आहे, रो हाऊस आहे, सेमी डिटॅच आहे, नंतर डिटॅच आहे, ग्रुप हाऊसिंग प्लॉट आहे, इंडिपेंडेंट प्लॉट आहे. याच्यापैकी तुमच्या जो प्लॉट असेल सेमी डिटॅच असेल तर सेमी डिटॅच सिलेक्ट करायचं, डिटॅच असेल तर डिटॅच सिलेक्ट करायचं आहे, रो हाऊस असेल तर रो हाऊस सिलेक्ट करायचं. माझा जे बिल्डिंग डेव्हलपमेंट आहे जो प्लॉट आहे तो डिटॅच आहे. त्याच्यानंतर इन्सिटी आहे, जर तुम्हाला इन्सिटी घ्यायचं असेल तर येस करायचंय, नसेल तर अदरवाईज नो करायचंय. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन क्रिएट डेट, ज्या दिवशी तुम्ही क्रिएट करणार ती डेट ऑटोमॅटिक इथं बाय डिफॉल्ट येईल. त्याच्यानंतर डेट ऑफ साईट सर्वे बाय टेक्निकल पर्सन, इथं जो टेक्निकल पर्सन जसं की तुम्ही जे बिल्डिंग परमिशन सबमिट करण्याच्या अगोदर तुम्ही सर्वे तिथं जाऊन साईटवर जाऊन सर्वे करतात ती इथं डेट सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल, तुमचा जे प्रपोजल आहे तो कोणत्या टाईपचा प्रपोजल आहे, जसं की तुमची जे बिल्डिंग आहे ते रेसिडेन्शियल असणार आहे की कमर्शियल असणार आहे की इंडस्ट्रियल असणार आहे की मिक्स असणार आहे. मिक्स म्हणजे त्याच्यामध्ये सर्व आले, रेसिडेन्शियल, कमर्शियल, एज्युकेशनल, जे काही तुमचे फ्लोर वाईज असणार आहे त्याच्यानुसार. जर त्यांची पर्टिक्युलर एज्युकेशन असेल तर एज्युकेशन सिलेक्ट करू शकता, ग्रुप हाऊसिंग असेल तर ग्रुप हाऊसिंग सिलेक्ट करू शकता, इन्स्टिट्यूशनल सिलेक्ट करू शकता. माझी जे बिल्डिंग परमिशन आहे ते रेसिडेन्शियल आहे पूर्वी, त्याच्यामुळे मी रेसिडेन्शियल सिलेक्ट केलेले आहे. त्याच्यानंतर
स्क्रुटनी पेमेंट ऑलरेडी पेड, जर तुमची एखादी पेमेंट ऑलरेडी पेड केलेली असेल प्रपोजल करण्याच्या अगोदर, तुम्ही येस करून समोर जाऊ शकता. त्याच्यानंतर इथे एरिया नेम, हा एरिया नेम आहे ना, ऍडमिन मध्ये कॉन्फिगरेशन केल्यानुसार तो एरिया नेम येतो. तर तुमचा एरिया नेम कोणता आहे ते सिलेक्ट करून इथं समोर जायचं. त्याच्यानंतर तुमचं लोकेशन, जो काही तुमचा लोकेशन आहे, जो तुमची साईट आहे, तो नॉन कंजेस्टेड मध्ये आहे की कंजेस्टेड मध्ये आहे की गावठाण कोर एरियामध्ये आहे की टीओडी मध्ये, याच्यापैकी तुमचं जे असेल लोकेशन त्याच्यानुसार इथं सिलेक्ट करायचं. जसं की मी नॉन कंजेस्ट घेतलेले. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्लॉट लेआउट, टाईप ऑफ प्लॉट लेआउट मध्ये भरपूर टाईप ऑफ प्लॉट लेआउट आहे. त्याच्यामध्ये म्हणजे सँक्शन लेआउट आहे, सब डिव्हिजन, गुंठेवारी, कंपाऊंड स्ट्रक्चर, नॉन सँक्शन लेआउट, रॉ लँड, एरिया अंडर सीटीएस नंबर, सिडको, एमआयडीसी, एनआयटी, भरपूर आहे. याच्यापैकी जे काही असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. एरिया अंडर सीटीएस मध्ये केल्यानंतर इथं काही तुम्हाला लेआउट साठी सिलेक्शन साठी काही येणार नाही. जर तुम्ही सँक्शन लेआउट जर घेतलं, तो लेआउट अप्रूव्ह नंबर इथं तो हे मागतो इथं रेफरन्स नंबर. तर त्यासाठी लेआउट ची जे सर्व्हिस डेटा एंट्री सांगितली मी, त्याबद्दल सर्व्हिस डेटा एंट्री करायची लेआउट एंटिटीची. लेआउट एंटिटीची सर्व्हिस डेटा एंट्री केल्यानंतर अप्रूव्ह करून घ्यायचं अथॉरिटी कडून. नंतर लेआउट फायनल सर्व्हिस डेटा एंट्री करायची, ते अप्रूव्ह करून घेतल्यानंतर इथं तो नंबर इथं रिफ्लेक्ट होईल. तोपर्यंत इथं नंबर येणार नाही. मी माझा टाईप ऑफ प्लॉट लेआउट एरिया अंडर सीटीएस नंबर घेतलेला आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. जसं की ते तुम्हाला दिसत आहे सेव्ह अँड नेक्स्ट बटन, याच्यावर क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला युअर इन्फॉर्मेशन इज सक्सेसफुली तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके बटनवर क्लिक करायचं आहे. हे झालं आपलं फक्त प्रोजेक्ट डिटेल्स टॅब. त्याच्यानंतर प्लॉट डिटेल्स टॅब. त्याच्यानंतर इथं तुमचा झोन, तुमचा झोन जे R1 मध्ये असेल तर R1, जर R2 मध्ये असेल तर R2 मध्ये सिलेक्ट करायचं. मी R1 घेतलेलं आहे. त्याच्यानंतर युजेस, तुमची जे पर्टिक्युलर जे तुमची बिल्डिंग परमिशन ते कोणत्या युजेस मध्ये. आता माझं रेसिडेन्शियल आहे तर मी एनी रेसिडेन्सी घेतलेलं. जर तुमचे दुसरे काही जर प्रोजेक्ट युजेस असतील तर इथं भरपूर आपण युजेस ऍड केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या प्रोजेक्ट नुसार. त्याच्यानंतर टिक्का नंबर, सिटी सर्वे नंबर, सर्वे नंबर, कसारा नंबर आणि गट नंबर इथं मेन्शन करायचं. त्याच्यानंतर प्लॉट नंबर, त्याचा फायनल प्लॉट नंबर. जर सेक्टर नंबर असेल तर सेक्टर नंबर तुम्ही टाकू शकता. इथे ऑप्शनल ठेवलेला आहे सेक्टर नंबर. त्याच्यानंतर विलेज आणि विलेज मोजे नेम, इथं तुमचं विलेजचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर एरिया ऍज पर फिजिकल सर्वे ऍज ऑन साईट, इथं प्लॉट नंबर टाकायचे आहे. जसं की माझं 500 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे आणि सिटी रिन्युअल रेकॉर्ड नुसार पण सेम आहे. त्याच्यानंतर सीटीएस मेजरमेंट प्लॅन नुसार पण माझं सेम एरिया आहे. कधी कधी कसं असतो, फिजिकल नुसार वेगळा एरिया नंबर असतो आणि सॉरी रिन्युअल रेकॉर्ड नुसार पण वेगळा डिफरन्स असतो. तर जो काही मिनिमम असणार आहे तिथं इथं शो होतो. जसं की मी इथं 500 घेतला माझा फिजिकल साईड नुसार आणि इथं 400 घेतला रिन्युअल रेकॉर्ड नुसार आणि इथं मेजरमेंट प्लॅन नुसार 600 घेतला. जो काही मिनिमम असेल तो इथं मिनिमम घेतोय. ते हे लक्षात असते ते. त्याच्यानंतर IGR आणि मॅन्युअली, जर तुम्हाला IGR नुसार तुमचा सर्व नंबर सिलेक्ट करायचा असेल तर IGR वर क्लिक करायचंय. जर मॅन्युअली नुसार म्हणजे क्लिक केल्यानंतर जे काही ऍडमिन मध्ये तुम्ही ऍड केलेले आहे ऍडमिन मध्ये पर्टिक्युलर मध्ये, ते एरिया नाम इथं शो होणार. तर त्याच्या अगोदर तुम्हाला जर IGR मध्ये जर तो सर्व नंबर सापडला म्हणजे शो नाही झाला तर तुम्हाला मॅन्युअली मध्ये जाऊन चेक करायचंय इथं.
जर इथं पण नाही तुम्हाला शो नाही झालं, दिसला नाही तुमचा सर्वे नंबर, तर तुमच्या पर्टिक्युलर ULB ला व्हिजिट करायचं आहे आणि तिथे ऍड करून घ्यायचं आहे तुमचा सर्वे नंबर. ते विलेज सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर एरिया नेम, इथं सर्वे नंबर आणि तुमच्या या सिलेक्शन नुसार इथं RR रेट ऑटोमॅटिकली तुम्हाला शो होणार. तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करण्याच्या अगोदर तुमचा रेट पण कळून जाते आपला, तुम्ही जे सिलेक्शन केल्यानुसार. म्हणजे तिथं दोन ऑप्शन ठेवलेले आहे. दोन्ही पैकी IGR मध्ये तुम्हाला जर तुमचा सर्वे नंबर शो नाही झाला तर मॅन्युअली वर क्लिक करून चेक करायचं. तर दोन्हीकडे शो नाही झाला तर मॅन्युअली मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर ULB ला व्हिजिट द्यायचं आणि तिथे ऍड करून घ्यायचं ऍडमिन मध्ये, कन्सर्ट अथॉरिटीला सांग. त्याच्यानंतर जर तुम्हाला इथं प्रोयोटा, जर तुम्हाला प्रोयोटा घ्यायचं असेल या बिल्डिंग मशीन, तर इथं तुम्ही प्रोयोटा पण प्रोयोटा इंडेक्स मध्ये तुमचं प्रोयोटा इथं मेन्शन करू शकता. अदरवाईज नो करायचं आणि कंटिन्यू करायचं. त्याच्यानंतर इथं ऍप्लिकंट टाईप. आता हे प्रोजेक्ट आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे की ओनर केवायसी कसं करायचे. म्हणजे आपण बिल्डिंग परमिशन क्रिएट करण्याचे, प्रोजेक्ट क्रिएट करण्याच्या अगोदर ओनरची केवायसी असते. ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवर आपण टाकलेलं आहे, ओनर केवायसी कशी रजिस्ट्रेशन करायचे. हे व्हिडिओ अगोदर पाहून घ्यायचे तुम्ही, त्याच्यानंतर हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बिल्डिंग परमिशन कसं क्रिएट करायचं प्रोजेक्टवर. माझा ओनर आहे तो इंडिव्हिज्युअल आहे. ईज ऍप्लिकंट वर क्लिक करायचंय आणि ऍप्लिकंट नेम वर सर्च करायचं जे काही तुम्ही ऍज पर केवायसी नुसार ओनरचं नाव. इथं नाव रिफ्लेक्ट होईल ऍज पर केवायसी नुसार. इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याचा ईमेल ID, त्याचा पोस्टल ऍड्रेस आणि त्याचा आधार नंबर. कधी कधी काय होतं, इथं सेम नावाचे भरपूर रिफ्लेक्ट होतात. त्याच्यामुळे कधी कधी तुम्ही बाय मिस्टेकली नाव सिलेक्ट करता आणि प्रोजेक्ट क्रिएट करतं आणि सबमिट केल्यानंतर प्रोजेक्ट प्रपोजल अप्रूव्ह मिळून जाते. आणि जेव्हा तुम्ही प्लॅनवर DSC अप्लाय करता तेव्हा तुम्ही काय केवायसीचा प्रॉब्लेम येऊन जातो. तर त्याच्यामुळे अगोदर जेव्हा इथं नाव सिलेक्ट करतो तेव्हा तुम्ही अगोदर तुमचं जे ओनरचं जे आधार कार्ड आहे तो इथं चेक करून घ्यायचं की तुम्ही जे सिलेक्ट केलेला ओनर तुमचा आधार नंबर प्रॉपर आलेला आहे का, ऍड्रेस, ईमेल ID, मोबाईल नंबर. त्याच्यानंतरच समोर तुम्ही नेक्स्ट स्टेपला जायचं. हे सर्व माहिती चेक करून घ्यायची. चेक केल्यानंतर इथे तुम्हाला सेव्ह बटन आहे तिथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपला सेकंड जे पेज आहे प्लॉट डिटेल्स तो सेव्ह होऊन जातो. त्याच्यानंतर खाली इथं तुम्ही जी आता माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथं शो होते. प्लॉट नंबर, रिन्युअल रेकॉर्ड नुसार तुमचा एरिया, CTS मॅप नुसार, फिजिकल सर्वे नुसार आणि याच्यापैकी तो मिनिमम एरिया. जर प्रोयोटा आहे तुम्ही जर फिलअप केलेलं असेल तिथं शो होणार, अदरवाईज तुम्ही नो असेल तर नो येणार. त्यानंतर तुमचा झोन नेम, विजेस नेम, इथं तुम्ही ऍप्लिकंट डिटेल्स मध्ये क्लिक करून पाहू शकता ऍप्लिकंटचं नाव प्रॉपरली अपडेट झाले का. हे पण व्हेरीफाय करून घ्या की तुम्ही सेव्ह केल्यानंतर पण ओनरचं नाव प्रॉपरली अपडेट इथं आलेलं आहे का, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, आधार नंबर, हे सर्व तुम्ही प्रॉपरली चेक करून घ्यायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर जायचं. नेक्स्ट बटन मध्ये इथे वेदर ऍप्लिकेशन इज हॅज पर प्रोव्हिजन ऑफ टेबल नंबर 7.1 हॅगर FSI ऑफ UDCPR. UDCPR मध्ये दिलेलं आहे ते 7.1 हॅगर FSI नुसार तुम्हाला हा प्रोजेक्ट मध्ये घ्यायचा असेल हॅगर FSI येस करायचे. इथं ऍडिशनल FSI येस करायचे आणि इथं ऍडिशनल API टेकन इथं TDR PDF प्रीमियम इथं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर याच्यानुसार या रेग्युलेशन नुसार तुमचं प्रोजेक्ट घ्यायचं नसेल प्रीमियम, पेड प्रीमियम, तर नो करायचंय. त्याच्यानंतर वेदर DP रोड अफेक्टेड
7.2 in event of area for road winding. जर तुमचा जो पर्टिक्युलर प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये जर रोड वाइंडिंग जात असेल, रोड जात असेल, तिथं तुम्हाला DPRP रोड हँडिंग ओव्हर टू अथॉरिटी इथं नो करायचंय. आर यू अवेलिंग पार्शली डीआर इन C2 इथे येस करायचंय. आणि जेवढा की तुमचा प्लॉट मध्ये जो एरिया चाललाय रोड वाइंडिंगचा तो एरिया इथं पुट करायचा आहे. जर प्लॉट मध्ये जर रोड वाइंडिंग नसेल तो नो करायचा आहे आणि कंटिन्यू आपलं जे काही असेल माहिती समोरची तो फिलअप करायचा आहे. जसं की बेसिक एपीस आहे ऍज पर 6G आणि 6G नुसार जे काही एपीस आहे तुमच्या डिपेंड ऑन रोड त्याच्यानुसार तिथं बेसिक एपीस आहे प्लॉट इंटू बेसिक एपीस आहे त्याच्यानुसार इथं फिलअप करायचंय. तसं प्रीमियम पण टाकायचं आणि TDR टाकायचं तुमच्या ऍज पर डिपेंड ऑन प्रोजेक्ट. त्याच्यानंतर ते खाली एक्झिस्टिंग बेसिक एपीस आणि एक्झिस्टिंग प्रीमियम एपीस आहे. हा कशासाठी टेबल यूज करायचा आहे जर तुमची रिवाइज असेल तर. रिवाइज नसेल नॉर्मल बिल्डिंग परमिशन असेल तर फिलअप करायची काही गरज नाही. फक्त तुम्हाला बेसिक एपीएस एरिया इन स्क्वेअर मीटर मध्ये टाकायचं आहे. प्रीमियम पण एरिया इन स्क्वेअर मीटर मध्ये टाकायचं आहे कॅल्क्युलेशन करून. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. ओके. त्याच्यानंतर आर यू डुईंग एक्झिक्युशन फॉर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इथं नो करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट टॅब आहे एनी परमिशन इथं नो करायचंय आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपला बिल्डिंग टाईप टॅब येतो. याच्यामध्ये तुमची जे बिल्डिंग तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार आहे ती किती बिल्डिंग असणार आहे त्या प्लॉट मध्ये आणि किती एका बिल्डिंग मध्ये किती फ्लोर असणार आहे त्याची इथं इन्फॉर्मेशन पुटअप करायची तुम्हाला. जसं बिल्डिंगचं नाव टाकायचं आहे. डिपेंड ऑन तुमच्या प्रोजेक्ट तुम्ही काही पण तुमच्या अनुसार बिल्डिंगचं नाव देऊ शकता. तुम्ही इथे जे बिल्डिंगचं नाव टाकणार आहे तो सर्टिफिकेटवर आणि ड्रॉइंगवर येणार आहे. इथे नंबर ऑफ फ्लोर आता माझी एकच बिल्डिंग आहे त्या नंबर आहे त्या बिल्डिंग मध्ये माझे 2 फ्लोर आहे आणि प्लिंथ लेवल 0.45 आहे. त्याच्यानंतर ऑक्युपन्सी फॉर यूज ग्रुप आता याच्यामध्ये माझे रेसिडेन्शियल सिलेक्ट करायचे कारण मी माझं जे प्रोजेक्ट डिटेल्स टॅब मध्ये मी टाइप ऑफ प्रपोजल टाइप मी रेसिडेन्शियल घेतलेले आहे. त्याच्यानंतर सब कॅटेगरी मध्ये इथं भरपूर सब कॅटेगरी आहे त्याच्यापैकी माझं G+1 आहे. तर मी रेसिडेन्शियल नॉर्मल रेसिडेन्शियल घेत आहे. माझे नंबर ऑफ टेनामेंट माझे आता 2 फ्लोर आहे. एका फ्लोरला 1 टेनामेंट आहे आणि दुसऱ्या फ्लोरला 1 टेनामेंट म्हणजे टोटल टेनामेंट माझे 2 आहे. त्याच्यानंतर आर यू टेकन स्टेप मार्जिन जर याच्यात स्टेप मार्जिन असेल बिल्डिंग परमिशन मध्ये तुम्ही स्टेप मार्जिन जर घ्यायचे असेल तर तुम्ही नो करायचं आहे. नो केल्यानंतर इथं एक कॉलम ऍड होईल. अदरवाईज नो करायचंय. आता जे खाली आपण सिरियल नंबर 1 याच्यामध्ये प्रत्येक फ्लोअरची डिटेल्स टाकायची. आता माझा पहिला फ्लोर आहे त्या फ्लोअरचं नाव ग्राउंड फ्लोर, त्या फ्लोअरची हाईट 3 मीटर आणि जो फ्लोर आहे तो कशासाठी यूज होणार आहे रेसिडेन्शियल. त्याच्यानंतर तो माझा ग्राउंड फ्लोर आहे तिच्या ग्राउंड फ्लोर चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे. जर इन केस याच्यामध्ये या एका बिल्डिंग मध्ये 10 फ्लोअरची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये पहिला फ्लोर जर स्टील असेल तिथं स्टीलवर क्लिक करायचंय. जर बेसमेंट असेल तर बेसमेंट. आता माझा हा ग्राउंड फ्लोर आहे तर मी ग्राउंड फ्लोरच्या चेक बॉक्सवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं स्पेसिफिक फ्लोर विथ इंडिविज्युअल प्लॅन इथं 0 घ्यायचं. त्याच्यानंतर
हे प्लस बटनवर क्लिक करायचंय कारण आपली दुसरा जो फ्लोर आहे त्याची माहिती इथं फ्लिप करायची. माझा दुसरा फ्लोर आहे फर्स्ट फ्लोर. त्याच्यानंतर त्याची हाईट पण 3 मीटर आहे. त्याचं इजेस रेसिडेन्शियल, त्याचा सिक्वेन्स 1. जर अजून तुमचे फ्लोर असेल तर तुम्ही प्लस प्लस करून इथं फ्लोर ऍड करू शकता. फ्लोर वाईज इन्फॉर्मेशन फिलअप करून. जर तुमचं टिपिकल फ्लोर असेल, आता जसं की माझ्या इथं 10 फ्लोर आहे. 10 फ्लोर पैकी ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर हे आहे आणि बाकीचे फ्लोर टिपिकल आहे. तर इथं टिपिकल नेम टाकून त्याची हाईट 3 आणि इथं 2, 3, 4, 5 जेवढे तुमचे टिपिकल असेल ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं. ओके. इथं खाली तुम्हाला माहिती येऊन जाईल जे आता आपण बिल्डिंग डिटेल्स फिलअप केलेले आहे. इथं बिल्डिंग 1. इन केस तुमच्या प्लॉट मध्ये अजून एकापेक्षा अनेक म्हणजे 2 बिल्डिंग असेल तर एक बिल्डिंग झाल्यानंतर सेम दुसऱ्या बिल्डिंगची माहिती फिलअप करायची. नेक्स्ट बटनवर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर सिलेक्ट बिल्डिंग. इथे बिल्डिंग 1 करायचंय. इथं जर सुपरवायझर तर तुम्हाला नाव सिलेक्ट करायचं असेल तर नाव सिलेक्ट करू शकता तुमचं. अदरवाईज स्किप करू शकता तुम्ही. मॅप टू लिस्ट वर क्लिक करायचंय. मॅप टू लिस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला फ्लोर नंबर, फ्लोर नेम, फ्लोर बॉटम एलिव्हेशन आणि फ्लोर टॉप एलिव्हेशन असं ते शो होणार. इथं फायनल सबमिट करायचंय. फायनल सबमिट केल्यानंतर हा प्रोजेक्ट प्रॉपरली आपण जे स्टेप आहे टॅब आहे ते 1 बाय 1 आपण फिलअप केलेलं आहे आणि पहिल्या स्टेजला इथं आपण आलेलं आहे. हे झाल्यानंतर परत टिपिकल प्रोजेक्टला जायचंय आणि इथं डेट बघायची. आजची डेट नुसार आपण आज एक प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे. त्याचा प्रोजेक्ट कोड क्रिएट होतो एक. त्याच्यानंतर त्याचं नाव आपण जे नाव दिलेले बिल्डिंगचं प्रोजेक्टचं नाव आणि ती सर्व्हिस आणि इथं स्टेटस मध्ये ऑनलाईन फायनल सबमिट डन म्हणजे जे आपण महावास्तू साईटवर जे प्रोजेक्ट क्रिएट केल्यानंतर त्याची इन्फॉर्मेशन फिलअप केली आणि फायनल सबमिट केली म्हणजे ऑनलाईन फायनल सबमिट झालेलं आहे. आणि खाली जो दाखवत आहे ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग म्हणजे आपलं जे ट्रेसिंगचं पार्ट म्हणजे आपला टिपिकल जे सॉफ्टवेअर आहे ऑफलाईन तिथं जाऊन जी आपण ड्रॉइंग आहे आपली या बिल्डिंग पाशी ती अटॅच करून त्याची ट्रेसिंग करायची. ट्रेसिंग कशी करायची हे आपण पाहणार आहे. हॅलो एव्हरीवन. आता आपल्याला सरांनी जो डाटा महावास्तूला भरला तो दाखवला की आपण महावास्तूमध्ये न्यू प्रोजेक्ट बनवल्यानंतर ते कसा सेव्ह करायचा, कसा डाटा भरायचा ते त्यांनी ते प्रोसेस दाखवली. त्यानुसार आपला प्रोजेक्ट कोड आहे 1176. ओके. त्याला प्रोजेक्ट नेम आहे बिल्डिंग परमिशन. ओके. सर्व्हिस पण इथे दिसतं आणि इथे जे ऑनलाईन फायनल सबमिट डन येतोय हा म्हणजे हा महावास्तूला जो त्यांनी डाटा भरला तो कम्प्लिटली प्रोसेस त्यांनी झाली. आता ऑफलाईन फायनल सबमिट डन म्हणजे काय की टिपिक लाईनला जाऊन तिथून ट्रेसिंग करून फायनल सबमिट करावं लागेल तेव्हा इथे आपल्याला स्टेटस हे डन आहे आणि त्याच्यानंतर कोणती प्रोसेस करायची हे आपल्याला सर नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा याच्यानंतरची जी थर्ड स्टेप आहे त्याच्यात ते आपल्याला दाखवते. आता मी तुम्हाला टिपिक लाईन मध्ये लॉग इन कसं करायचं ती स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवतोय. तुम्ही सर्वांनी ती तशी फॉलो करा म्हणजे तुम्हाला ट्रेसिंग करताना काही अडचण येणार नाही जर तुम्ही मी सांगितलं स्टेप फॉलो केल्या तर. ओके. आता याच्यात आपण बघू टिपिक लाईनला लॉग इन कसं करायचं. ओके. आता हा आपला प्रोजेक्ट आहे. ओके. मी आता डीस्पेसी मध्ये गेलो, लोकल डिस्क सी मध्ये गेलो. आपला जो सेटअप असतो तो लोकल डिस्क सी मध्ये असतो. ओके. प्रोग्राम फाईल मध्ये गेलो. ओके.
प्रोग्राम फाईल मध्ये गेलं की तुम्हाला तिथे टिपिक लाईन ऑप्शन दिसेल. ऍक्च्युली आमची ही टेस्टिंग साईड आहे म्हणून इथे डेव्हलपमेंट टेस्टिंग दिसतंय. तुम्हाला तिथे प्रॉपरली टिपिक लाईन नेम दिसेल. ओके, त्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला प्रोग्राम फाईल मध्ये गेल्यानंतर सॉफ्ट मध्ये जायचंय. सॉफ्ट मध्ये गेल्यानंतर टिपिक लाईन 2020 मध्ये जायचंय आणि त्याच्यात जे आपल्याला टीपीसी दिसतंय ऍप्लिकेशन. ओके, ह्या ऍप्लिकेशनवर बघा, हे जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर राईट क्लिक करून रन ऍज ऍडमिनिस्ट्रेटर करायचं. तेव्हाच ते ऍप्लिकेशन तसं ओपन करा. थोडा वेट करायचा. वेट केल्यानंतर ही विंडो ओपन होईल. आपला जो आयडी पासवर्ड आहे तो फिल करायचा. ओके, फिल केल्यानंतर हा प्रोजेक्ट ओपन होईल. ओके, इथे आपला ते एक पॉपअप विंडो ओपन होईल. त्या पॉपअप विंडो मध्ये आपण आतापर्यंत कोणत्याही युनिटला जितकेही प्रोजेक्ट बनवले असतील ते सगळी लिस्ट आपल्याला इथे दिसेल. ओके, आता सरांनी जो प्रोजेक्ट क्रिएट केला तो आपल्याला सगळ्यात लास्ट मध्ये बघा, हा नंबर आहे 1176. तुम्ही इथूनही करू शकता किंवा इथे डायरेक्ट कोड टाकून इथे सर्च मारलं तरी तुम्हाला ते सापडेल, किंवा तुम्ही डायरेक्ट इथून जाऊन डायरेक्ट लास्ट मध्ये जो असेल प्रोजेक्ट अपडेटेड तो इथे दिसून जाईल तुम्हाला. त्याला काय करायचं, त्याला डबल क्लिक करून ओपन करायचं. ओपन केल्यानंतर आपण ह्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला जेव्हा एखाद्या पॅच अपडेट होतो, पॅच अपडेट झाल्यानंतर कॅड पाथ विचारतो, तेव्हा कॅड पाथ तुम्ही इथून सिलेक्ट कॅड पाथ मधून तो कॅड पाथ द्यायचा. सो तो कसा द्यायचा तोही मी दाखवून देतो. जर तुमचा पॅच अपडेट झाला आणि तिथे एक पॉपअप मेसेज काइंडली प्रोव्हाइड कॅड पाथ, तेव्हा कसं आपण कॅडचा पाथ देतो ती प्रोसेस दाखवून देतो मी तुम्हाला. ऑटो कॅड मध्ये जायचं, सॉरी प्रोग्राम फाईल मध्ये जायचं, ऑटोडेस्क मध्ये जायचं, ऑटोकॅड 21 मध्ये जायचं आणि जो आपला हे आहे ऍप्लिकेशन त्याला डबल क्लिक करून ओपन करायचं. ओके, आणि सेव्ह करायचं. याच्याने तुम्ही कॅडचा पाथ देऊ शकता. आता आपल्याला ट्रेसिंग वाला पार्ट बघायचा. ओके, ट्रेसिंग वाला पार्ट बघताना आपल्याला जी म्युन्सिपल ड्रॉइंग आहे ती तुम्ही आपल्या टिपिकल सॉफ्टवेअरमध्ये कसं ऍड करणार ती प्रोसेस दाखवतो. बघा, इथे जे आपलं DWG आहे, ओके, याच्यावर राईट क्लिक करावं लागेल. आता याच्यात लक्षात घ्या, जर तुमचं रिवाइज बिल्डिंग परमिशन राहिलं असतं तर तुम्हाला इथे R1 दिसलं असतं आणि इथे DWG पण जी आहे ती R1 मध्येच फायनल सबमिट करावं लागते, तरच ते न्यू क्रिएट प्रपोजल मध्ये येतं. जर तुमचं फ्रेश प्रपोजल असेल तुम्हाला R0 आलंय आणि R0च्या DWG एक्सटेन्शन मध्ये तुम्हाला प्रपोजल सबमिट करायचं असेल, याच्या DWG वर तुम्ही जेव्हा राईट क्लिक करणार तेव्हा तुम्हाला एक पॉपअप विंडो ओपन होते. तिथे तुम्हाला तुमची म्युन्सिपल ड्रॉइंग एक्सपोर्ट करायची असते. ओके, आता मी ब्राउज करेल. ब्राउज केल्यानंतर जिथे माझी ड्रॉइंग आहे ती मी तिथून पिक करेल. आता मी माझी ड्रॉइंग या फोल्डरमध्ये आणली आहे. मी तिला ओपन करेल, ओके करेल. ड्रॉइंग फाईल इम्पोर्टेड सक्सेसफुली हा मेसेज येणार, इम्पॉर्टंट हा आला म्हणजे तुमची ड्रॉइंग तिथे ऍड होईल. आणि याला डबल क्लिक करून ओपन करायचं. तेव्हा जेव्हा तुम्ही फाईल ओपन करत आहात तेव्हा थोडा वेट करायचा. सक्सेसफुली लोड हा मेसेज येऊ द्यायचा. जर तुमचा सक्सेसफुली लोड मेसेज आला तर तुमचं टिपिक लाईन हे जे सॉफ्टवेअर आहे प्रॉपरली अपडेट आहे हे तुमच्या लक्षात येईल. ओके, सक्सेसफुली लोड मेसेज मिळाला तर तुम्हाला इन्स्टॉलेशन परत करावं लागेल. तुमचं ते पॅच प्रॉपरली झालं नाही हे तुमच्या लक्षात येईल. ऍप्लिकेशन लोड सक्सेसफुली आला, ओके करायचं. ओके, हे झाल्यानंतर आपला बघा हा टिपिक लाईन मेनू आहे. या टिपिक लाईन मेनू मध्ये आपल्याला सगळे मार्किंग वाले सगळे जे आहे प्रोव्हिजन ते इथे दिले. ओके, आपण जेव्हा आता मी हे एक नॉर्मल प्रपोजल घेतलंय. ओके, या नॉर्मल प्रपोजल मध्ये सगळे ट्रेसिंग पॉईंट मी तुम्हाला मॅन्डेटरी ट्रेसिंग पॉईंट सगळे कव्हर करून देईल. ते जर मार्क केले तर तुमचा रिपोर्ट सक्सेसफुली जनरेट होईल.
बाकी जे टर्म आहेत ते तुम्ही स्टेप बाय स्टेप मार्क करणार, तसं तुमचा तो स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये ते रिफ्लेक्ट होईल. ओके. आता याच्यात मार्किंग करताना कोणते बेसिक पॉईंट आहे मी ते तुम्हाला दाखवतो. ओके. हे बिल्डिंग परमिशन साठी मी स्टेप काढून ठेवले. हे स्टेप तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचा 101% रिपोर्ट जनरेट होईल. फक्त हे स्टेप फॉलो करा, प्रॉपरली बघा. ओके. याच्यात मी सगळे स्टेप लिहिले आहे. हे स्टेप बाय स्टेप आपण मार्किंग करणार आहोत. ओके. आता हे एक नॉर्मल प्रपोजल घेतलंय आपण, बंगलोवाला प्रपोजल, आणि त्याला कसं मार्क करायचं आणि रिपोर्ट कसं जनरेट करायचं, ट्रेसिंग पार्ट. त्याच युजली तुम्ही जर मल्टिपल बिल्डिंग असतील किंवा हाय राईज बिल्डिंग असेल तर हे स्टेप फॉलो करून तुम्ही मार्क केलं ना तर तुमचा रिपोर्ट जनरेट होईलच. ओके. आता आपण ट्रेसिंग वाला पार्ट चालू करू. आता याच्यात जर तुम्हाला हा टिपिकल जो मेनू आहे, हा जर तुम्हाला दिसत नसेल इथे, ओके, तुमचं सक्सेसफुली लोड आल्यानंतर, तर तो कसा लोड आणि अनलोड करायचा हे आपण युट्यूबला एक व्हिडिओ अपलोड केली आहे मेनू लोड अनलोड साठी. आय थिंक ते इन्स्टॉलेशनच्या पार्ट मध्ये लास्ट मध्ये कव्हर केलं, तुम्ही तो बघून लोड अनलोड करू शकता. ओके. आता आपण ट्रेसिंग वाला पार्ट चालू करू. आता बघा, ट्रेसिंग पार्ट चालू करताना, ओके, आता आपण ट्रेसिंग पार्ट चालू करताना स्टेप बाय स्टेप जाऊ आणि तुम्ही तसं फॉलो करा, तुमचा रिपोर्ट जनरेट होईल. आता आपण कशात जाऊ, आपल्याला फर्स्ट मार्किंग जे आहे ते प्लॉट करायचं आहे. ओके. प्लॉट आणि मार्क प्लॉट बॉन्ड, हा माझा प्लॉट आहे. ओके. त्याला मार्क कसं करणार आपण, मी जी मेथड वापरतो मी ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही डायरेक्टली मार्क करू शकता. ओके. आता काय करायचं, आपल्याला सगळ्यात आधी जी पहिली स्टेप आहे, प्लॉट, मार्क प्लॉट बॉन्ड, हे करायचं. ओके. तुमचं प्रपोजल कोणतंही असो, हाय राईज बिल्डिंग असो, नॉर्मल प्रपोजल असो. ओके. हे आपलं एक रेग्युलर प्रपोजल दाखवतोय. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिवाइज बिल्डिंग परमिशनचं कसं ट्रेसिंग करायचं तेही दाखवेल. हे नॉर्मल फ्रेश जे रेग्युलर प्रपोजल आहे ते मार्किंगचं मी तुम्हाला दाखवतोय. ओके. आता आपण काय करू, पहिल्या स्टेपला जाऊ, प्लॉट कसा मार्क करायचा. ओके. ते क्वेश्चन जाऊन मार्क करायचं ते पण बघू. आता बघा, टिपिक लाईन मध्ये जायचं, प्लॉट मध्ये जायचं आणि मार्क प्लॉट बॉन्ड, जिथे मी स्टेप नंबर 1 लिहिले ना ते स्टेप फॉलो करतो आपण. प्लॉट मध्ये जायचं, मार्क प्लॉट बॉन्ड. ओके. आता बघा, याच्यात आपल्याला ऑप्शन येतो की तुम्हाला कशा पद्धतीने मार्क करायचं. तुम्ही जसं जसं मार्किंग चालू करणार तुम्हाला हा नेहमी हा एक पॉपअप येईल की तुम्हाला रेक्टँगल मार्क करायचा, ड्रॉ करायचं, कसं करायचं. ओके. आता मार्किंग चालू करताना हे बघा, मी आता याला बाउंड्री कमांड यूज करून मार्क करणार आहे. हे फास्ट मार्किंग होतं. तर तुम्ही ड्रॉ कमांड यूज केली तर थोडा टाइम जातो, म्हणून आपण टाइम वाचवण्यासाठी बाउंड्री कमांड यूज करू. ओके. हा बघा आपला प्लॉट मार्क, हा मार्क झाला एक बघा, प्रॉपर एक डॉट आला म्हणजे प्रॉपरली मार्किंग झालं. आणि समजा तुमच्याकडनं मार्किंग प्रॉपरली झालं नाही तर ते कसे लक्षात येईल, तर बघा जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक करणार तर हे जे व्हर्टेक्स आहेत ते मल्टिपल व्हर्टेक्स दिसते, म्हणजे काय, तुमचं प्रॉपरली मार्क झालं नाही हे तुमच्या लक्षात येईल. प्रॉपरली झालं असेल तर वनच व्हर्टेक्स येतो, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. ओके. आता टिपिक लाईनचं तुम्हाला अजून एक सांगतो, ऑटोकॅड हे 2020 आणि 2024 याच्यातले जे आतमधले व्हर्जन तेच वर्किंग करतात. 2020 पेक्षा जर तुमच्याकडे ऑटोकॅडचं व्हर्जन असेल तर तुमचं फायनल सबमिटची प्रोसेस होत नाही, हायर व्हर्जन लागतं. त्यासाठी आपलं मी तुम्हाला सांगतो की 2020 2024 पर्यंत आपल्याला ऑटोकॅड लागेल. ओके. त्यानंतर हे बघा, मी प्लॉट मार्क केला. ओके. प्लॉट मार्क केला, जी पहिली स्टेप होती. नंतर काय करायचं, आपल्याला सेकंड स्टेप बघायची, क्रिएट प्लॉट साईड आणि मार्क ऑल साईड ऑफ प्लॉट. ते कशात जायचं, प्लॉट मध्ये जायचं. प्लॉट मध्ये गेल्यानंतर बघा, प्लॉट आहे, क्रिएट प्लॉट साईड. आता क्रिएट प्लॉट साईड मध्ये आपले जितकेही प्लॉटचे साईड आहे, फ्रंट, रिअर, लेफ्ट, राईट, हे सगळे मार्क करून घ्यायचे आणि ते पण प्रॉपरली मार्क करायचे. कशी करायची हे बघा. आता मी क्रिएट प्लॉट बॉन्ड वर क्लिक केलं. ओके.
फ्रंटवर. फ्रंट केल्यानंतर त्या प्लॉट आहे त्याच्यावर तो क्लिक करायला होतो की कोणत्या प्लॉटवर. ओके, हे याच्यावर क्लिक केल्यानंतर तो पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट हा फ्रंट क्लिक करायला होतो. ओके, हा आपण केलं. हे बघा, हा मार्किंग झाला प्रॉपरली. परत आपण प्लॉट मध्ये जायचं, क्रिएट प्लॉट साइड मध्ये फ्रंट कीला बॅक मार्क करायचं. बॅक करताना प्लॉट सिलेक्ट करायला होतो, पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट आणि स्पेस बार, म्हणजे ते मार्किंग झालं. त्याच पद्धतीने प्लॉट मध्ये जायचं, नंतर लेफ्ट साइड मार्क करायचं. ओके, त्यानंतर परत प्लॉट मध्ये जायचं आणि राईट साइड मार्क करायचं. तुम्ही प्रॉपरली हे स्टेप फॉलो करा. ओके, तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही आणि आपला रिपोर्ट जनरेट करताना कुठलाही इश्यू येणार नाही जर तुम्ही हे स्टेप फॉलो केले. हे बघा, मी मार्क केल्यानंतर एक डॉट आला, एकच वर्टेक्स आला, म्हणजे प्रॉपरली मार्क झाले हे तुमच्या लक्षात येईल. सपोज हा तुमचा प्रॉपरली मार्क झाला, तुम्हाला मी कसं चेक करायला लावलं की ते एक्सप्लोड झालं का ते चेक करा. आता बघा, हे एक्सप्लोड झालं, मल्टिपल वर्टेक्स दिसतं म्हणजे ते एक्सप्लोडेड एफएस आहे. जे पण तुमचं लेअर मार्क केलं ते एक्सप्लोडेड आहे, ते वर्क करणार नाही. हा प्रॉपरली पाहिजे. आता आपण सेकंड नंबरचा पॉईंट कव्हर केला. आता आपल्याला 3 नंबरचा पॉईंट कम्प्लीट करायचा आहे, रोड मार्किंग. ओके, रोड मार्किंग करताना आपण कशात जाऊ ते पण बघा. टिपिक लाईन मध्ये जायचं. ओके, टिपिक लाईन मध्ये गेल्यानंतर हा रोड आणि इथे बघा, जर त्या प्लॉट मध्ये रोड वाइंडिंग असेल तर तुम्ही रोड वाइंडिंग मार्क करणार. बरोबर. ओके, आणि जर आपला प्लॉटचा फ्रंट जो असेल, जो मार्क करायचा तो आपल्याला इथून मार्क करायचा, मार्क रोड मध्ये. मार्क रोड मधून गेलो, त्याच्यानंतर इथे आपल्याला मल्टिपल प्रोव्हिजन दिले रोडचे. आता मोस्ट ऑफ द इंटरनल रोड असेल, पाथवे असेल, तसं मार्क करायचं. आता माझं जे नॉर्मल प्रपोजल म्हणून माझा तिथं मेन रोड आहे. नंतर कॅटेगरी, तुमचं कोणत्या कॅटेगरीमध्ये रोड येतो, हायवे, स्टेट हायवे, त्याच्यानुसार तुम्हाला घ्यायचं. ओके, मी सिटी रोड घेईल आणि 9 मीटरचा रोड आहे. ओके, त्यामुळे त्याच्यावर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर ते विचारते की त्या प्लॉटच्या कोणत्या साईडला रोड आहे. ओके, माझा हा या प्लॉटच्या फ्रंट साईडला, म्हणून मी एफ क्लिक केलं. एफ क्लिक केल्यानंतर रोड कसा मार्क करायचा बघा, पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट हा क्लिक करायचा आणि ह्या पद्धतीने आपण रोड मार्क करू. ओके, तुम्ही हे जे नाव आलं त्याला खाली वरती मूव्ह करू शकतात, स्केल अप डाऊन करू शकता, त्याला काही अडचण येणार नाही तुम्हाला. ओके, पण जो तुम्ही रोड मार्क करत आहात तो पॉईंट टू पॉईंट मार्क असणं गरजेचं आहे. आता जसं मी हा मार्क केला ना, एक्झॅक्ट पॉईंट हा जो आहे तो मार्क केला पाहिजे. तर जर तुम्ही रोड मार्क करताना असं मार्क केला तर तो चालत नाही. तो मार्क होऊ देणार नाही, रिपोर्ट जनरेट होणार नाही. तो प्रॉपरली मी जसं तुम्हाला दाखवलाय तसंच मार्क करा. हा आपला फ्रंट रोड झाला. समजा ह्या प्लॉटला राईट हँड साईडला पण एक रोड असेल तर तुम्ही इकडे रोड मार्क करा. मल्टिपल रोड, एका प्लॉटमध्ये जर मल्टिपल रोड असेल तर ते कसं मार्क करायचं ते मी तुम्हाला इथे दाखवलंय की इथे रोड मार्क केलं तर तुमचं ते काम होऊन जाईल. ओके, आता आपला रोडचं पण झालं. आता आपण काय बघणार आहोत, आता आपण 4 नंबरचा पॉईंट, बिल्डिंग कशी आहे, बिल्डिंग मध्ये बिल्डिंग बाउंड्री कशी मार्क करायची. ओके, आता बघा, ही माझं ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर, त्याची एक बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेणं गरजेचं आहे. ओके, तर मग कशात जायचं, बिल्डिंग मध्ये जायचं, मार्क बिल्डिंग बाउंड्री. ओके, मार्क बिल्डिंग बाउंड्री मध्ये गेल्यानंतर आपल्याला सरांनी जे फ्रंट एंड डाटाना बिल्डिंग नेम टाकलं ना ते इथे रिफ्लेक्ट झालं. त्याच्यात कोणतेही स्पेशल कॅरेक्टर यूज करू नका, नॉर्मल बिल्डिंगचं नेम टाका, ते इथे रिफ्लेक्ट होईल. ओके, आता आपण याला ओके करू. ते पण ते विचारते की तुम्हाला कसं ड्रॉ मार्क करायचं, रेक्टँगल ड्रॉ, जे पण असेल. मी आता इथे एक रेक्टँगल घेईन आणि ह्या पद्धतीने मी त्याची बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेईल. ओके, हे पण चेक करा की प्रॉपरली मार्क झालंय का. एक डॉट, एक व्हर्टेक्स आला म्हणजे प्रॉपरली मार्क आहे. आता याच्यानंतरची पुढची स्टेप काय आपली, की बिल्डिंग मार्क फ्लोअर बाउंड्री. ओके, मग कशात जायचं, याच्यात जायचं बिल्डिंग मध्ये मार्क फ्लोअर बाउंड्री. मार्क फ्लोअर बाउंड्री केल्यानंतर ते विचारतं की तुम्हाला कसं मार्क करायचंय. तर मी आता याला रेक्टँगल घेतो. हे बघा, असं रेक्टँगल घेतला. आता ते विचारतात की ती फ्लोअर बाउंड्री कोणत्या बिल्डिंगची आहे. मल्टिपल बिल्डिंग असेल तर ते सिलेक्शन असतं, बिल्डिंग 1, बिल्डिंग 2 असं. आता माझं सिंगल आहे म्हणून ते विचारते की कोणत्या बिल्डिंगची ती फ्लोअर बाउंड्री. तर मग आपण हे जे सिलेक्ट बिल्डिंग वर क्लिक करू. सिलेक्ट बिल्डिंग वर केल्यानंतर ते विचारते की कोणतं फ्लोअर आहे. तर माझं ग्राउंड फ्लोअर आहे, म्हणून मी ग्राउंड फ्लोअर सिलेक्ट केलं आणि ह्या पद्धतीने माझा ग्राउंड फ्लोअर मार्क झाला. हे बघा. ओके,
अशा पद्धतीने आपण बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेतली, नंतर फ्लोअर बाउंड्री मार्क. तशाच पद्धतीने आता आपण हा फ्लोअर बाउंड्री पण मार्क करू. ओके. तुम्हाला परत ते रिपीट कमांड करायची असेल तर कसं करतो, राईट क्लिक करतो, रिसेंटली इनपुट मध्ये गेलं तर तुम्हाला ते क्रिएट फ्लोअर, ओके, ही बाउंड्री तुम्हाला सापडून या पद्धतीने मी हा फ्लोअर पण मार्क करून घेतला. फर्स्ट फ्लोअर विचारते कोणत्या बिल्डिंग मधलं. ओके. ग्राउंड झालं आपलं, आता फर्स्ट फ्लोअर आपण केलं. ओके. या पद्धतीने मी फर्स्ट फ्लोअर पण मार्क करून घेतलं. ओके. प्रॉपरली लक्ष द्या, स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुमचं ट्रेसिंग रिलेटेड जेही प्रॉब्लेम ते रिझॉल्व्ह होऊन जाईल. ओके. आता बघा, मी आता बिल्ड 4 नंबरचा पॉईंट कम्प्लीट केला, बिल्डिंग मार्क बिल्डिंग बाउंड्री. 5 नंबर पॉईंट बिल्डिंग मार्क फ्लोअर बाउंड्री. आता आपण कोणत्या स्टेपला जाऊ, एफएसआय मध्ये. आता आपण फ्लोअर मध्ये मार्क एफएसआय, एफएसआय मध्ये प्रपोजल वाईज. म्हणजे कसं, आता माझं हे नॉर्मल रेसिडेन्शियल प्रपोजल आहे म्हणून इथे फक्त रेसिडेन्शियल एफएसआय. तुमचं कमर्शियल प्रपोजल असेल तर इथे कमर्शियल एफएसआय येईल. जर तुमचं मिक्स असेल तर दोघं एफएसआय येतील. मग ते कसं मार्क करायचं ते तुम्हाला दाखवतो. आता बघा, आपण फ्लोअर मध्ये जाऊ, मार्क एफएसआय. बघा, आपल्या इथे सगळे एफएसआय चे आपण टाईप दिले. तुमचं ज्या टाईपचं प्रपोजल असेल त्या टाईपचं प्रपोजलचं एफएसआय तुम्हाला इथे भेटतो. त्या पद्धतीने तुम्ही मार्क करा. आता काय, माझं रेसिडेन्शियल आहे, मी रेसिडेन्शियल एफएसआय सिलेक्ट केलं. आता बघा, एक पॉपअप येतोय तुम्हाला इथे, की प्रपोज एफएसआय आणि एक्झिस्टिंग एफएसआय. ओके. हे कशासाठी, जर तुमचं रिवाइज बिल्डिंग परमिशन असेल, ओके, त्याला एक्झिस्टिंग एफएसआय मार्क करतो आपण. त्याच्यात मी तुम्हाला पुढे जाऊन मी तुम्हाला त्याच्यातले काही जे युट्यूबवर काही व्हिडिओ अपलोड करून देईल, की जर रिवाइज बिल्डिंग परमिशन असेल त्याच्यात दोन कॅटेगरी असतात. एक एक एक्झिस्टिंग रिवाइज बिल्डिंग परमिशन आणि एक फुल्ली रिवाइज. ओके. ते कसं मार्क करायचं मी तुम्हाला त्याच्यावर ते अपलोड करून देईल. आता आपलं हे फुल प्रपोज एफएसआय मधलं आहे, म्हणजे फुल्ली फ्रेश प्रपोजल आहे. त्याला कसं मार्क करायचं ते बघू आपण. आता बघा, मी आता माझा जो एफएसआय हा प्रपोज एफएसआय म्हणून एक क्लिक केलं. ओके. त्याच्यानंतर ते विचारतं की तुम्हाला एफएसआय कसा मार्क करायचा, ड्रॉ करून, रेक्टँगल घेऊन, की कसं. आता इथे बघा, मी आता ड्रॉ कमांड यूज करेल. ओके. हा माझा पहिला पॉईंट. या पद्धतीने आपण एफएसआय मार्क करून घेऊ. आणि सी कमांड प्रेस करून आपण याला क्लोज करू. हे बघा, प्रॉपरली माझा रेसिडेन्शियल एफएसआय मार्क झाला. एक वर्टेक्स कम्प्लिटेड आला म्हणजे काय, तुमचं प्रॉपरली मार्किंग झालं. ओके. आता आपण फर्स्ट फ्लोअर, ग्राउंड फ्लोअरचा एफएसआय केला, आपण आता फर्स्ट फ्लोअरचा एफएसआय मार्क करू. तर आपण परत त्याच्यात जायचं, रिपीट मार्क एफएसआय, प्रपोज, ड्रॉ कमांड. ओके. बाल्कनी बाल्कनी जे आहे ते इन्क्लुडिंग एफएसआय म्हणून मी त्याच्यात घेतोय. त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ कमांड यूज केली म्हणून एक एक करून घेतोय. जर तुमच्याकडे बाउंड्री कमांड जर ऑलरेडी असेल तर त्याच्याने तुम्ही डायरेक्ट बाउंड्री कमांड यूज करून तुम्ही मार्क करू शकता. आता बघा, याला सी प्रेस करून क्लोज केलं. या पद्धतीने मी हा एफएसआय ही मार्क करून घेतला. ओके. ग्राउंड फ्लोअर झाला, फर्स्ट फ्लोअर झाला. ओके. हे एफएसआय मार्क झाले प्रॉपरली. ओके. आता आपण बघू पुढचा पॉईंट. ओके. आता आपण हा जो पॉईंट आहे 6 नंबरचा तो कव्हर केला. ओके. आता आपण 7 नंबरचा पॉईंट बघू, मार्क एफएसआय जो आहे प्लिंथ, प्लिंथ लेअर ते मार्क करून घेऊ. ओके. हे बघा, फ्लोअर मध्ये जायचं, मार्क एफएसआय मध्ये जायचं आणि प्लिंथ इंटिमेशन लेअर. ओके. हिला मार्क करायचं. हिला कसं मार्क करणार ते विचारते की प्लीज सिलेक्ट बिल्डिंग पॉली. ओके. बिल्डिंग पॉलीला सिलेक्ट केल्यानंतर ते सांगतं की मार्क प्लिंथ इनसाइड द एफएसआय फ्लोअर. ओके. आता मी तुम्हाला टेम्पररी दाखवतोय की कसं मार्क करायचं, शॉर्टकट दाखवतोय.
समजा ही माझी हे आहे, पी लाईन आहे. ओके ओके, ही माझी पी लाईन आहे 0 लेअर मधली. मला प्लेन इंटिमेशनची लेअर मार्क करायची. ओके, कशात जातो आपण? फ्लोअर मध्ये जातो, मार्क एपीएसआय मध्ये प्लेन इंटिमेशन. याच्या गेल्यावर कोणते बिल्डिंग मधले प्लेन इंटिमेशन मार्क करतोय ते सिलेक्ट केलं. ते विचारतं मार्क मार्क प्लेन इंटिमेशन इन ग्राउंड फ्लोअर. ओके, मी बाउंड्री कमांड यूज केली. ह्या पद्धतीने मी मार्क करून घेतलं. हे बघा, एक वर्टेक्स आला म्हणजे प्रॉपरली मार्क झाला हे तुमच्या लक्षात येईल. आता याला आपण त्याच्या एक्झॅक्ट पोझिशनवर ठेवून देऊ. आता या पद्धतीने मी प्लेन इंटिमेशन लेअर मार्क करून घेतली. ओके, प्लेन इंटिमेशन लेअर कशासाठी असते हे मी जे पुढचा एक व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करेन त्याचं पर्पज काय आहे, त्याचं ते कशासाठी मार्क करतो. ओके, या पद्धतीने मी प्लेन इंटिमेशन लेअर पण मार्क करून घेतो. आपला पॉईंट नंबर 7 ही झाला. आता आपण बिल्डिंग 8 नंबरचा पॉईंट मार्क करणार आहोत. त्यात काय करतो आपण, बिल्डिंग मध्ये रेफरन्स पॉईंट मार्क करतो. आता याच्यात काय दिली नोट की पर फ्लोअर 2 मार्क करायचे आहे. मग ते कशात मार्क करायचे आणि कुठे मार्क करायचे नाही तेही मी सांगतो. ओके, प्रॉपरली लक्ष द्या. आता बघा, आपला जो रेफरन्स पॉईंट आहे बघा, बिल्डिंग मध्ये मार्क रेफरन्स हे जे पॉईंट असतात हे आपल्याला एपीएसआयच्या लाईनच्या मध्ये मार्क करायचे. पर फ्लोअरला 2. एक तर तुम्ही आता बघा मी इथे देऊ शकतो, हा पहिला पॉईंट झाला, हा दुसरा पॉईंट झाला. हे बघा एपीएसआय, हा एपीएसआयच्या मध्ये. ओके, किंवा तुम्ही एपीएसआय वर पण मार्क करू शकता. हा पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट. लक्षात घ्या, पर फ्लोअर 2 रेफरन्स पॉईंट मार्क करायचे. तुम्ही कुठेही करू शकता, पण ते तुमच्या लक्ष द्याल पण आपण कुठे मार्क करा. म्हणून काही लोक स्टेअरकेसच्या मेन लाईनिंग फ्लोअर लाईनिंग वर करतात, ते तुमच्यावर आहे. पण जो आपला पी लाईन आहे, ओके, त्याच्या आतमध्ये कुठेतरी 2 रेफरन्स पॉईंट मार्क करा किंवा प्लेन एपीएसआय लाईन वर केला तरी काही अडचण नाही. पण त्याच्या बाहेर मार्क केलेलं चालणार नाही. ओके, तुम्ही असं इथं मार्क केलं बाहेर, ओके, असं मार्क केलं तर तसं करू नका, रिपोर्ट जनरेट होणार नाही. ओके, हे आपला मार्क रेफरन्स पॉईंट पण बघितलं. ओके, आता बघा, आता आपण हा पॉईंट कम्प्लीट केला. कितवा नंबरचा? 8 नंबरचा मार्क रेफरन्स पॉईंट, आणि त्या पद्धतीने आपण मार्किंग केलं. आता आपण 9 नंबरचा पॉईंट बघू. काय बघायचं आपल्याला की स्टेअर केस कशा मार्क करायच्या. ओके, फ्लोअर मध्ये. आता बघा, फ्लोअर मध्ये जायचं. इथे बघा स्टेअर केस आणि इट्स कंपोनंट, याच्यामध्ये तुम्हाला सगळे स्टेअर केसचे कंपोनंट भेटतील. ते तुम्हाला स्टेअर केस मार्किंगचे आहे. नंतर तुमचं फ्लाईट आहे, ट्रेड आहे, मिड लँडिंग, फ्लोअर लँडिंग, हे सगळं आपल्याला तिथे लेअर दिले. आपण सुरुवात करून स्टेअर केस पासून. ओके, स्टेअर केस घ्यायचं. आता बघा, नॉर्मल प्रपोजल आहे म्हणून आपण नॉर्मल स्टेअर केसचं प्रोव्हिजन दिलंय. स्पायरल असेल तर 2 नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा. फायर एस्केप, जर हाय राईज बिल्डिंग असेल तर फायर स्टेअर केस रिक्वायर्ड असते, तर तुम्ही 3 दाबल्यावर फायर स्टेअर केसचं लेअर येईल. नंतर डिसेबल पर्सन असतील त्यासाठी आपल्या 4 नंबरचं प्रोव्हिजन आहे. 4 नंबरचं जर तुम्ही क्लिक केलं तर 4 नंबरची डिसेबल लेअर ती ओपन होऊन जाते. त्या डिसेबल पर्सन साठी जी आपण स्टेअर केस मार्क करतो ती लेअर होते. आता आपला नॉर्मल प्रपोजल आहे म्हणून मी 1 क्लिक केलं. ओके, ते विचारतं तुम्हाला कसं मार्क करायचं, रेक्टँगल, ड्रॉप, बाउंड्री कमांड. याचा रेक्टँगल. ओके, हे आपलं एक सॅम्पल ड्रॉइंग आहे म्हणून मी तुम्हाला एक सॅम्पल मार्क करून दाखवतोय. तुम्ही तुमच्या प्रपोजल वाईज मार्क करा. ओके, ही मी स्टेअर केस मार्क केली. ओके, आता ही स्टेअर केस मार्क केली, तुम्ही हिला कॉपी करून दुसऱ्या यूज करू शकता. जिथे दुसरी स्टेअर केस आहे त्याला काही अडचण येणार नाही तुम्हाला. ओके, ही स्टेअर केस मार्क केली. आता बघा, प्रॉपरली मार्क झालं, एक वर्टेक्स आला म्हणजे प्रॉपरली मार्क झालं. आता तुम्ही ही स्टेअर केस मार्क केली. आता आपण त्याच्यातले कंपोनंट मार्क करू. बरोबर, तर याच्यात जायचं स्टेअर केस मध्ये आणि कंपोनंट मध्ये स्टेअर केस केलं. नंतर आपण फ्लाईट मार्क करून घेऊ. ओके, फ्लाईट कसं मार्क करणार, मग तुम्ही एक रेक्टँगल घ्या, जे आपलं फ्लाईट आहे ते आपण मार्क करून घेऊ. ड्रॉ कमांड घेऊन किंवा रेक्टँगल कमांड, या पद्धतीने फ्लाईट मार्क करून घेतली. सेम ऍज इट इज इथे तुम्ही हे कॉपी करून इकडे पेस्ट करू शकतात किंवा तुम्ही तसं मार्क करू शकता. प्रॉपरली बघा, पॉईंट टू पॉईंट मार्किंग असणं गरजेचं आहे. रिपोर्ट मध्ये
जे आहे ऍज पर युडीसी पॅड ट्रेड विथ मिड लँडिंग फ्लोअर लँडिंगचे साइजेस आपण डिफाईन केले ऍज पर युडीसी पॅड. ओके, ते प्रॉपरली मार्क केलं. आता स्टेअरकेस झाले, आपले फ्लाईट झाले, त्याच्यानंतर पुढचा बघू आपण आता ट्रेड मार्क करू. ट्रेड कसे मार्क करणार? एक रेक्टँगल घ्यायचा. ओके, हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट सिलेक्ट केला, ट्रेड मार्क केलाच तुम्ही कॉपी पेस्ट केलं तर तुम्ही हे ट्रेड मार्क करू शकता बघा, कॉपी पेस्ट करून. ओके, सेम ॲज इट इज इथे पण तुम्ही ओके प्रॉपरली बघा. चुकून जर तुमचं असं मार्क झालं असेल तर रिपोर्ट मध्ये फेल ते प्रॉपरली मार्क करा. हे स्टेअर केस आपलं ट्रेड मार्क झालं. ओके, बघा फ्लाईट ट्रेड झाला, तर मिड लँडिंग आणि फ्लोअर लँडिंग मार्क करू. ओके, आता आपण फ्लोअर लँडिंग मार्क करूया. फ्लोअर लँडिंग मार्क करताना एक रेक्टँगल घेतला. ओके, हे स्टेअर केसच्या कंपोनंटच्या आतच आपल्याला मार्क करायचं. ओके, ही जी स्टेअर केसची लाईन आहे त्याच्या आत. ओके, हे आपलं काय मार्क झाली, कोणती लेअर मार्क झाली हे कसे लक्ष येईल बघा. तुम्ही याच्यावर जेव्हा क्लिक करा तेव्हा इथे दिसतं ही विक लाईन, फ्लोअर लाईन. ओके, ही मार्क झाली तुमची. नंतर तुमची फ्लाईट मार्क झाली बघा, इथे फ्लाईट मार्किंग झाली, हे दिसेल तुम्हाला. जो हे मार्किंग झालं त्याचं तुम्हाला इथे नाव येतं. ओके, ह्या पद्धतीने मी स्टेअर केसचे जितकेही कंपोनंट आहेत ते मार्क करून घेते. मेन लँडिंग फ्लोअर, आता मेन लँडिंग राहिली. ओके, तर माझी मेन लँडिंग इथे मार्क केली. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टनुसार प्रॉपरली मार्क करा. मी तुम्हाला हे फक्त दाखवतोय, सॅम्पल फाईल आहे. त्यानुसार तुम्ही सगळं म्हणजे सगळे इथे तुमचे जितके पण ट्रेड, नंतर फ्लाईट, मिड लँडिंग, फ्लोअर लँडिंग सगळं मार्क करा. ओके, मी तुम्हाला फक्त स्टेप दाखवतोय. आता याच्यात बघा, आपण स्टेअर केसचं सगळं मार्क केलं, 9 नंबरचं पॉईंट. आता आपण जाऊ कार्पेट मार्किंगसाठी. ओके ओके, आता 10 नंबरचा पॉईंट बघू. ते कशात आहे आपलं? फ्लोअर मध्ये. फ्लोअर मध्ये गेल्यानंतर मार्क कार्पेट एरिया. ओके, आता ते मार्क कार्पेट एरिया जेव्हा तुम्ही क्लिक करतात, हे बघा फ्लोअर मध्ये मार्क कार्पेट. ओके, लिंक कार्पेट एरिया कशासाठी? जर रो हाऊस असेल तेव्हा आपण ते करतो, ग्राउंड फ्लोअर आणि अप्पर फ्लोअरला लिंक करण्यासाठी. पण आणि त्याच्यासाठी त्याचं पर्पज. आणि आपण जे आता नॉर्मल प्रपोजल करतोय त्यासाठी आपण मार्क कार्पेट एरिया मार्क करणार आहोत. ओके, एक सॅम्पल कार्पेट मार्क करून दाखवतो, तुम्ही प्रॉपरली मार्क करा. ओके, आता याच्यात आपण मार्क कार्पेट एरिया याच्यावर क्लिक केलं. ते विचारतं की कोणत्या बिल्डिंग मध्ये आहे तर तू, तर हे सिलेक्ट केलं. नंतर ते विचारते की कोणत्या फ्लोअर मध्ये, तर मला आता ग्राउंड फ्लोअरचं कार्पेट मार्क. त्याच्यानंतर इथे ते ऑटोमॅटिक पॉपअप येईल. ओके, नंबर ऑफ टेनामेंट ते टाकायची काही गरज नाही. त्या कार्पेट नेम तुम्ही टाकू शकता, जसं म्हणजे ग्राउंड फ्लोअर टाकतो. ओके, तर तुमचे फ्लॅट असतील तर तुम्ही फ्लॅट नंबर टाकतात, 101, 102, 103 इथे टाकू शकतात. आता मी माझा एक नॉर्मल प्रपोजल म्हणून ग्राउंड फ्लोअर कार्पेट असं टाकलं. ते याला ओके करेल मी. आणि आता मी याला ड्रॉ कमांडने ड्रॉ करू, मला जसं कार्पेट मार्क करायचं. ही आपली एक सॅम्पल फाईल आहे म्हणून मी टेम्पररी मार्क करतोय, तुम्ही प्रॉपरली मार्क करा. नंतर मी आता ड्रॉ कमांड यूज केली आणि आता त्याला सी प्रेस करून क्लोज केलं. हे बघा, माझं कार्पेट एक डॉट आला, एक वर्टेक्स आला म्हणजे प्रॉपरली कार्पेट मार्क झालं. ओके, तर तुमचं कार्पेट एक्सप्लोडेड झालं असेल तर कसं लक्ष देईल तुम्हाला? हे बघा, तुमचं कार्पेट जर प्रॉपरली मार्क झालं असेल तर बघा त्याच्यावर क्लिक केल्यावर मल्टिपल वर्टेक्स दिसते, म्हणजे तुमचा एक्सप्लोड झाला, तो प्रॉपरली मार्क झाला. ओके, तुम्ही कार्पेट कॉपी पेस्ट करू शकता. ओके, हा कार्पेट मार्क केला, हा सेपरेट मार्क करावाच लागेल. कॉपी पेस्ट केलं तर तुमचा रिपोर्ट जनरेट होणार नाही. Okay. मग आता आपण परत या फ्लोअरचा कार्पेट मार्क करू. परत तीच कामं प्रोसेस जायचं, मी तुम्हाला दाखवतो. परत फ्लोअर मध्ये जायचं, मार्क कार्पेट एरिया. त्याच्यावर गेल्यानंतर ते विचारतं कोणत्या बिल्डिंग मध्ये, कोणत्या फ्लोअर मध्ये. मग ते विचारतं की कोणत्या फ्लोअरला नाव काय द्यायचं. जसं आता मी ते ग्राउंड फ्लोअर दिले, त्याला फर्स्ट फ्लोअर. ओके, आता मी याच्यात ड्रॉ कमांड यूज करेल. ओके, ऑलरेडी बाउंड्री कमांड यूज करून तुम्ही जर काढले असेल तर तुम्ही ते शॉर्टकटली मार्क करू शकता तसंही.
मी तुम्हाला जे स्टेप आता तिथे दाखवल्या होत्या त्या प्रॉपरली तुम्ही फॉलो करा. ओके, तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही, तुमचा रिपोर्ट प्रॉपरली जनरेट होईल. आणि तुम्ही फर्स्ट टाइम करत असणार तरी तुम्हाला काय अडचण नाही. तुम्ही फक्त हे स्टेप फॉलो करा. बघा, मी हा कार्पेट मार्क करून घेतला, हा कार्पेट मार्क करून घेतला. ओके, आपला आता कार्पेट वाला जे आहे तो पॉईंट कव्हर झाला. आता आपण नेक्स्ट स्टेपला जाऊ. आता काय झालं आपल्याला, आपलं कार्पेट झालं. आता फ्लोर आपलं बाल्कनी मार्क करायचं. ओके, बाल्कनी आता बघा, ह्या माझ्या फर्स्ट फ्लोर आहे त्याच्यात बाल्कनी, आणि ती पण नॉर्मल बाल्कनी, इनक्लोज नाही. त्याला मार्किंग कसं करतो आपण ते मी तुम्हाला दाखवतो. मार्क बाल्कनी, फ्लोअर मध्ये मार्क बाल्कनी. त्याच्यात गेल्यानंतर बघा तिथं आपल्याला ऑप्शन विचारतो की तुम्हाला नॉर्मल बाल्कनी मार्क करायची का इनक्लोज बाल्कनी मार्क करायची. आता आपण एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू, म्हणजे नॉर्मल बाल्कनी. इनक्लोज बाल्कनी असेल तर एक इनक्लोज केल्यानंतर आपण मार्क कसं करणार त्याला, जसं आता मी नॉर्मल मार्क केलं तसंच करणार. पण ते 1/3 ऑफ द रूमचा जो आपला रूल आहे त्याच्यानुसार त्याला आपल्याला मार्क करायचा असतो. मग आता मी नॉर्मल बाल्कनीवर एक क्लिक केलं आणि सिलेक्ट केलं. ते विचारतं की तुमची बाल्कनी जी आहे ती फ्रंट, रिअर, लेफ्ट, राईट कोणत्या साईडला आहे. माझी फ्रंट साईडला आहे. त्याच्यानंतर ते लेंथ आणि विड्थ विचारतात रूमची, की लेंथ बाय विड्थ का विड्थ बाय लेंथ. मग मी लेंथ. ओके, त्याच्यानंतर ते विचारते की तुम्हाला कसं मार्क करायचं आहे बाल्कनी, रेक्टेंगल, ड्रॉ, जसं तुम्हाला यूज करायचं असेल. आता मी हिला रेक्टेंगल मार्क करेन. मग ते विचारतं बाल्कनीला नाव काय द्यायचं. ओके, या पद्धतीने बघा माझी बाल्कनी प्रॉपरली मार्क झाली. हे बघा, ही जे डॉट डॉट आली ना, ती प्रॉपरली मार्क झाली. सेम रिपीट कमांड करायची. या पद्धतीने आपण परत नॉर्मल बाल्कनी मार्क करायची. फ्रंट, लेंथ, रेक्टेंगल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवेल की शॉर्टकट कसं मार्किंग होतं तेही तुम्हाला दाखवेल. ओके, ओके, हे प्रॉपरली आपलं मार्किंग झालंय. आता बघा, आपला जो हा स्टेप आहे 11 नंबरचा तो कम्प्लीट झाला. आता आपल्याला 12 नंबरचा पॉईंट कम्प्लीट करायचा. मार्क बिल्डिंग इन प्लॉट कन्सिडर डेड वॉल. आपली जी कन्सिडर डेड वॉल आहे आपण ती जनरेट करून घेऊ. कशी करतो आपण, तर आपण प्लॉट मध्ये जातो आणि हे जे आहे मार्क बिल्डिंग इन प्लॉट कन्सिडर डेड वॉल, त्याच्यावर क्लिक करतो. त्या बिल्डिंगचं नाव येईल, त्याच्यावर ओके करतो. ओके झाल्यानंतर आपला ऑर्थो मोड ऑन पाहिजे. हा पहिला पॉईंट सिलेक्ट केला, हा दुसरा पॉईंट सिलेक्ट केला, तर ते विचारतं की जो तुमचा जनरेट झाला त्याचा इंटरनल पॉईंट सिलेक्ट करा तुम्ही. ओके, आता मी याच्यावर ओके करेल. ओके झाल्यानंतर जो माझा जनरेट झाला त्याच्या सेंटरला मी क्लिक करेल आणि एंटर झालं. हे बघा, तुमची कन्सिडर डेड वॉल ही प्रॉपरली जनरेट व्हायला हवी. ओके, हे बघा एक डॉट प्रॉपरली आलाय माझा. ओके, बाल्कनी बघा प्रॉपरली आले, या पद्धतीने जनरेट व्हायला पाहिजे. हं? त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द जे आहे ते प्रॉपरली ठेवून घ्यायचं आहे, आपल्या ज्या साईड प्लॅन मध्ये जसं आहे त्या पद्धतीने. ओके, त्याला मूव्ह करायचं आणि इथे ठेवायचं. ओके, प्रॉपरली आलं. आपला हा पॉईंट कव्हर झाला, कन्सिडर डेड वॉल. आता आपल्याला ड्रॉ सेक्शन व्ह्यू जनरेट करायचा आहे. बिल्डिंगचा जो ड्रॉ सेक्शन व्ह्यू तो जनरेट करायचा आहे. कशात जाऊन, बिल्डिंग मध्ये जाऊन. बिल्डिंग मध्ये जायचं, ते आपल्याला ड्रॉ सेक्शन व्ह्यू म्हणून बघा, ड्रॉ सेक्शन व्ह्यू म्हणून एक टॅब आहे, तो सिलेक्ट करू. तर ते विचारतं कोणत्या बिल्डिंगचा ड्रॉ सेक्शन व्ह्यू करायचा आहे, तर ह्या बिल्डिंगचा, म्हणजे बिल्डिंग नंबर 1चा करायचा. त्याच्यावर आपण क्लिक करू. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बाहेर क्लिक केलं, लिंक ऑटोमॅटिक ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअरचा ड्रॉ सेक्शन व्ह्यू जनरेट झाला. ओके, या पद्धतीने मी ड्रॉ सेक्शन व्ह्यू पण करून घेतो. ओके, आता आपण पुढच्या फोनला जाऊ. ह्या ज्या स्टेप लिहिल्या त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा, तुमचा रिपोर्ट जनरेट होईलच.
आता बघा ड्रॉ सेक्शन व्ह्यू झाला. आता काय आपल्याला ओव्हरहेड टँक आणि अंडरग्राउंड टँक हे मार्क करून घ्यायचे. त्याच्या लेअर कुठे मी तुम्हाला दाखवून देतो. ओके, तुम्ही तसं मार्क करा. कशात आहे बघा, आपण ह्याच्यात जातो बिल्डिंग मध्ये. हे बघा, ओव्हरहेड टँक आणि अंडरग्राउंड टँक. ओके, आता बघा ओव्हरहेड टँक मार्क करताना ते विचारतो तुमचं नॉर्मल टँक आहे का. ओके, नॉर्मल असेल तर वन क्लिक करणार. सॉरी, नॉर्मल असेल तर आपण टाईप करणार नॉर्मल. नंतर ते विचारतं की कसं ड्रॉ करायचं, तर मी एक रेक्टँगल मार्क केलाय. तुम्ही तुमच्या जो आहे ओव्हरहेड टँक आणि अंडरग्राउंड टँक तुमच्या साईड प्लॅन मध्ये प्रॉपरली तिथे मार्क करा. मी तुम्हाला फक्त दाखवतो की कसं मार्क करायचं. ते विचारतं तुमचं हाईट काय त्या ओव्हरहेड टँकची, 1.5 टाकली. लिटर ऑफ कॅपॅसिटी काय आहे ते तिथे टाकलं, 1,000. हे काय मार्क झालं माझं, ओव्हरहेड टँक. तसं अंडरग्राउंड टँक पण तिथे दिलाय. हे बघा, अंडरग्राउंड टँक सेम मार्क करायचं. ओके, ते तुमच्या साईड प्लॅन मध्ये तुम्ही प्रॉपरली मेन्शन करा. मी तुम्हाला मार्किंग दाखवलं पाहिजे. ओके, आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला आता प्लॉट मध्ये जाऊन ऑर्डर मध्ये जाऊन नॉर्थ मार्क करून घ्यायचं आहे. ओके, प्लॉट मध्ये जाऊन ऑर्डर मध्ये जाऊन आता बघा, ऑर्डर मध्ये जर तुम्ही गेले ना, आपल्या व्हेरियस टाईप ऑफ टॅब दिलेत. जर तुमचे ते नाला, नंतर डॅम, नंतर एक्सपान्शन जॉईंट. एक्सपान्शन जॉईंट कशासाठी असतो, जेव्हा दोन बिल्डिंग ऍडजॉईंट असतात. ओके, तेव्हा आपल्या ऍडजॉईंट बिल्डिंग मध्ये स्टेटमेंट स्क्रुटिनी रिपोर्ट मध्ये फेल येतो, तेव्हा आपण एक्सपान्शन जॉईंट मार्क करतो. ओके, जर रो हाऊसचं प्रपोजल असेल, रोज 1, 2, 3, 4 आणि ते एकमेकांना अटॅच असतील, तर स्टेटमेंट आपला जो फेल येतो तेव्हा तुम्ही एक्सपान्शन जॉईंट मार्क केलं तर ते तुमचं प्रॉपरली ओके होईल. त्यासाठी एक्सपान्शन जॉईंट असतं. तसंच हे बाकी आपले टॅब दिले. आता याच्यात आपल्याला जो नॉर्थ आहे तो आपण मार्क करू. प्लॉट मध्ये ऑर्डर मध्ये नॉर्थ डायरेक्शन तो सिलेक्ट केला. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही मार्क केला. मार्क केल्यानंतर तुम्ही तो हे चेक करा, त्याला तुम्हाला रोटेट करायचं असेल तर रोटेट वगैरे तुम्ही करू शकता. ओके, हे बघा, हा आपण रोटेट वगैरे करायचं असेल, मूव्ह वगैरे करायचं असेल, स्केल अप डाऊन तुम्ही त्याला करू शकता, त्याला काही अडचण नाही. आता आपण बघा नॉर्थ मार्क करून घेतला. ओके, आता आपण टेलिकॉम रूम मार्क करून, ऍज पर जे सर्क्युलर आलं होतं की टेलिकॉम रूम मॅरिटरी कंपल्सरी आहे. त्या प्लॉटच्या साईजनुसार तुम्हाला आता टेलिकॉम रूम मार्क करायचा. ओके, आता तो कसा मार्क करायचा मी दाखवतो. तुम्ही तुमच्या ड्रॉइंगच्या याच्यानुसार तुम्हाला कुठे मार्क करायचं तुम्ही ते तसं दाखवा. मी तुम्हाला फक्त एक सॅम्पल म्हणून कसं मार्क करायचं आणि कुठे करायचं ते दाखवतो. कशात जायचं, फ्लोअर मध्ये जायचं. ओके, हे बघ, मार्क टेलिकॉम रूम. ओके, याच्यात गेल्यानंतर आपल्याला ते विचारतं की तुमच्या टेलिकॉम रूमची साईज काय आहे, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता मी याला ऑर्डर सिलेक्ट करेल आणि ड्रॉप करून घेईल. आता मी एक सॅम्पल म्हणून इथे दाखवतो तुम्हाला, तुम्ही प्रॉपरली तुमच्या ड्रॉइंग मध्ये दाखवा. ओके, हे एक सॅम्पल म्हणून मार्किंग केलं. ओके, आता याच्यानंतर आपल्याला रूम मार्किंग करून घ्यायचे. तर बघा, रूम मार्किंग करण्यासाठी काय असतं बघा, मी तुम्हाला सांगतो. आता याच्यात कसं आहे बघा, तुम्ही फ्लोअर मध्ये जाणार. हे बघा, मार्क किचन. मार्क किचनची लेअर सिलेक्ट करणार, तर ते विचारतात तुम्हाला कसं मार्क करायचं, रेक्टँगल ड्रॉ. आता बघा, मी पहिला पॉईंट रेक्टँगल सिलेक्ट केला, हा दुसरा पॉईंट सिलेक्ट केला आणि या पद्धतीने माझा हे बघा किचन मार्क झाला. तुम्ही जे टेक्स्ट आहे त्याला स्केल अप डाऊन करू शकता, त्याला काही अडचण येणार नाही तुम्हाला. आता मी किचन मार्क केला, त्याच पद्धतीने इकडे जो किचन आहे तो मार्क करून घेईन. आता मी जर ऑर्डर रूम मार्क करायची असेल तर कशात जायचं ते दाखवतो मी तुम्हाला. हा किचन वाला आपला जो लेअर आहे ती इथे आहे. आणि दुसरे लेअर मार्क करायचं असेल तर त्यासाठी बघा, मार्क रूम. मार्क रूम मध्ये जर गेले तुम्हाला तर बघा इथे किती टॅब आहे. हॅबिटेबल रूम मार्क करायचं असेल तर ते प्रोव्हिजन आहे. ऑर्डर रूम असेल तर ते आहे. स्टोअर रूम असेल, शॉप असेल, क्लासरूम असेल, त्याबद्दल तुम्ही मार्क करायचं. आता मी हॅबिटेबल रूम म्हणून एक क्लिक केला आणि त्यानुसार मी बेडरूमचं ते मार्क करून घेईल. बघा, रेक्टँगल घेतला. आता मी याला
मार्क करून घ्यायचा. आता मार्क करताना विचारतं की तुम्हाला त्या रूमला नाव काय द्यायचंय, त्या पद्धतीने आपण त्याला नाव देऊन देतो. हे बघा, बेड. ओके. किचनची लेअर तर सेपरेट दिली. बाकी जे आहेत त्यासाठी तुम्हाला रूम लेअर मध्ये जाऊन त्या पद्धतीने रूमचे लेअरचे नाव द्यायचे. ओके. हे बघा, मार्क रूम. तुमचे शॉप असतील तुम्ही शॉप मार्क करून घ्या, जसे असतील तसं मार्क करून घ्यायचे. आता बघा, तुम्हाला टॉयलेट मार्क करायचं आहे, तर तुम्ही टॉयलेट मार्क करणार. हे बघा, हे बघा, सॅनिटेशन. ते फ्लोअर मध्ये सॅनिटेशन अँड ऑदर आहे, तिथे तुम्हाला मार्क टॉयलेट, डब्ल्यूसी, बाथरूम हे सगळं दिले, युरिन वगैरे. तर आता मार्क टॉयलेट केल्यानंतर ते विचारतं की तुम्हाला पब्लिक स्टाफ, म्हणजे समजा तुमचं हे असेल शॉप असेल तर तुम्ही पब्लिक स्टाफचे रिक्वायरमेंट त्या स्टुडंट रिपोर्ट मध्ये आलं तर इथून मार्क करणार. ओके. डिफरंट एबल पर्सन म्हणजे तुमचं हॉस्पिटलचं प्रपोजल असेल त्याच्यात ते रिक्वायर्ड आलं तर तुम्ही इथून मार्क करणार. मला नॉर्मल आहे म्हणून इथे पहिल्या नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केला आणि इथे मी ड्रॉ करून घेतला. ओके. बघा, टॉयलेट मार्क करून घ्यायचं. त्या पद्धतीने तुम्ही बाथरूम वगैरे सगळं मार्क करून घ्यायचं. मी तुम्हाला फक्त स्टेप दाखवतो, तुम्ही त्याच्या पद्धतीने फॉलो करा. ओके. त्यानंतर काय आहे आपलं, विंडो आणि व्हेंटिलेशन कसं मार्क करायचं हे बघा. फ्लोअर मध्ये जाऊन विंडो आणि व्हेंटिलेशन मी तुम्हाला दाखवतो. फ्लोअर मध्ये हे बघा, क्रिएट डुअर पण आहे आणि व्हेंटिलेशन हे दोघं लेअर दिले. तर तुमचा डुअर मार्क करायचं असेल तर तुम्ही डुअर कमांड घेतली. नंतर तुम्ही कसं मार्क करायचं, रेक्टेंगल हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट. ते हाईट विचारतं की तुमच्या डुअरची हाईट काय. माझे नॉर्मल डुअर आहे म्हणून 2.1. पण तुम्हाला डुअरला नेम काय द्यायचं, D1 वगैरे द्यायचं तर तुम्ही D1 देऊ शकता. अशा पद्धतीने आपला डुअर मार्क होऊन जातो. आता आपण विंडो मार्क करून घेऊ. कसं विंडो मार्क करायचं हे बघा. क्रिएट विंडो मध्ये गेलो आपण. ते विचारतं तुम्हाला कसं मार्क करायचं. मी रेक्टँगल घेतला, हा पहिला पॉईंट घेतला, हा दुसरा पॉईंट घेतला. हा, स्पेस बार दाबून परत त्याला विंडो जे नाव द्यायचं तुम्हाला ते दिलं. ह्या पद्धतीने म्हणजे विंडो मार्क झाली. ओके. बघा, आपण कुठपर्यंत आलो आता. टेलिकॉम रूम झालं, विंडो व्हेंटिलेशन मार्क झालं, सॅनिटेशन जे तुम्हाला मी दाखवले तिथून मार्क करायचं. ओके. त्याच्यानंतर आता आपण हे जे आहे, ओके, जे आपली ड्रॉइंग आहे ते आपण ह्या साईड प्लॅन मध्ये प्लेस करायचं आणि मग रिपोर्ट जनरेट करायचा. आता मी तुम्हाला टेम्पररी इथे एकदा जनरेट करून दाखवतो. ओके. आपल्याला काय इश्यू येतो, काय मेसेज शो होतो ते आपण बघू. जे बेसिक गोष्टी आहेत एक नॉर्मल प्रपोजल साठी, रेग्युलर प्रपोजल, त्याचे सगळे लेअरचे मी तुम्हाला स्टेप पण दाखवले आणि ते मार्किंग पण दाखवले. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या प्रोजेक्ट मध्ये काही असेल, जसं तुमच्या प्रोजेक्ट मध्ये समजा सबस्ट्रक्चर असेल तर त्याचे लेअर आपण वरती दिले. तुमच्या प्रोजेक्ट मध्ये समजा रूम मार्किंग असेल तर त्याचं दिलंय लेअर. शॉप असेल तर तशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करायची. पण स्टँडर्ड जी प्रोसेस आहे ती कशी फॉलो करायची हे स्टेप वाईज मी तुम्हाला दाखवलं. बाकी ही व्हिडिओ मी तुम्हाला लवकरात लवकर प्रोव्हाइड करेल, ज्याच्याने तुमचं काम फास्ट आणि तुमच्या लक्षात येईल. आता बघा, मी जनरेट जेव्हा याच्यावर टिपिक लाईन वर जाऊन जनरेट रिपोर्टला ठेवलं तर मला ते विचारतं. मी पहिल्यापासून दाखवलं, टिपिक लाईनला जायचं, जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट याच्यावर क्लिक केल्यानंतर 2 मिनिटं वेट करायचं. आता बघा, एंटर शीट साईज, बरोबर. आता ते विचारते की तुम्ही एंटर शीट स्टार्टिंग पॉईंट कुठेतरी क्लिक करायचं बाहेर एक, बरोबर. ते विचारते की तुम्हाला ते शीट जे जनरेट होणार त्याची साईज काय असेल. A0 असेल, A1 असेल, A2 असेल. ओके. त्या पद्धतीने तुम्हाला ह्या ड्रॉइंग आपल्या त्या शीट मध्ये मर्ज होईल अशी शीटची साईज आपण सिलेक्ट करायची. ऍज प्रिव्हियसली आपण ते सगळे प्रोविजन इथे दिले. आता मी बघा शीट नंबर 1 सिलेक्ट केला आणि मी आता जनरेट रिपोर्टला ठेवलं. पुढे जाऊन मी तुम्हाला हायराईज बिल्डिंगची पण ट्रेसिंग कशी करायची तेही व्हिडिओ प्रोव्हाइड करेल. डिव्हाइस बिल्डिंग परमिशन, अमलगमेशन विथ बिल्डिंग परमिशन, लेआउटची ट्रेसिंग,
हे प्रॉपर वन बाय वन मी व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर युट्यूबला अपलोड करून देईल, म्हणजे तुम्हाला ट्रेसिंग बाबत काहीही इश्यू येणार नाही. हे बघा, आपण जेव्हा रिपोर्ट जनरेट करतो त्यावेळेस काहीही करायचं नाही, प्रॉपरली जनरेट होत जायचं. सपोज तुमचा रिपोर्ट जनरेट होता होता जर बॅड अग्रीमेंट आलं किंवा रिपोर्ट जनरेट झाला नाही, तर दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. तुम्हाला मी जेव्हा टिपिक लाईन ओपन केल्यानंतर CAD फाईल आपण ओपन केली तर सक्सेसफुली लोड मेसेज येतोय का, हे सगळ्यात महत्त्वाचं चेक करा. जर तुमच्या इथे सक्सेसफुली लोड मेसेज असेल तर तुम्हाला लक्षात येईल की तुमचा टिपिक लाईनचा जो आहे तो प्रॉपरली इन्स्टॉल झालाय. दुसरा जो पॉईंट आहे की बॅड अग्रीमेंट आलं ते सक्सेसफुली लोड येऊन पण तुम्हाला ट्रेसिंग मध्ये प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही जे ट्रेसिंग करताय, जसं मी तुम्हाला सांगितलं एखादी लेअर एक्सप्लोडेड आहे का नाही ते चेक करा, तुमचं FSI लाईन चेक करा, फ्लोअर बाउंड्री चेक करा, बिल्डिंग बाउंड्री, प्लॉट, हे सगळ्या लेअर प्रॉपरली मार्क आहे का नाही ते चेक करा. जर ते प्रॉपरली मार्क असेल तर तुम्हाला काहीच अडचण नाही, तुमचा रिपोर्ट जनरेट होईल. तरीही जनरेट होत नसेल तर मग तुम्ही तुमच्या काही फ्रंट एंडला जाता, जर तुम्ही समजा तिथे चुकून कमर्शियल सिलेक्ट केलं असेल आणि ते मार्क करताना तुम्ही रेसिडेन्शियल मार्क करत असेल तरी रिपोर्ट जनरेट होणार नाही. म्हणून प्रॉपरली जो फ्रंट एंडला डाटा भरलाय त्याच पद्धतीने तुम्ही ट्रेसिंग करताना करा, म्हणजे तुम्हाला काहीही इश्यू येणार नाही. ओके, आता बघा, हे बघा, सक्सेसफुली कम्प्लीटेड. ओके, बघा, जनरेटिंग कम्प्लीट सक्सेसफुल असा मेसेज आला, म्हणजे तुमचा प्रॉपरली जे मॅन्डेटरी लेअर आहे तुम्ही ते मार्क करून तुमचा रिपोर्ट जनरेट झाला. ओके, हे तुमच्या लक्षात येईल. ओके, त्याला ओके करायचं. ओके केल्यानंतर तुमचे जे पण ड्रॉइंग आहे, ओके, आता बघा मी तुम्हाला इथे प्लेस करून देतो. ओके, त्याच्या ओरिजिनल जी जागा आहे साईड प्लॉट मध्ये तिथे आपण त्याला प्लेस केला. आता तुम्ही म्हणणार की शीटची साईज मोठी आहे माझी ड्रॉइंग छोटी, तर त्यानुसार आपल्याला A1 A2 A3 चे शीट दिले आपण. ओके, ते तुम्ही यूज करू शकता. ओके, बाकी लेअर तुम्ही मार्क करा प्रॉपरली. जे आपले सगळे जनरेट झालेले आहेत ते प्रॉपरली शीट मध्ये प्लेस करा. ओके, आता याच्यात मी तुम्हाला दाखवतो की तुम्ही काय काय करू शकता, काय काय करायचं नाही. हे बघा, तुम्ही जे हे टेबल आहेत त्याला तुम्ही स्केल अप किंवा डाऊन करू शकता. ओके, याला काही अडचण येणार नाही. पण तुम्ही याला डिलीट करून फायनल सबमिट करणार तर तसं करू नका, ते तुम्ही मॅन्डेटरी आहेत सगळे टेबल. ओके, हे तुम्ही स्केल अप डाऊन करू शकता, त्याला काय अडचण नाही. पण ही जी जनरेट झालेली टेम्पलेट आहे, हे बघा मी तुम्हाला दाखवतो, ही जी जनरेट झालेली टेम्पलेट आहे ही स्टँडर्ड साईज आहे. जर तुम्ही हिला स्केल अप केलं, ओके, स्केल अप केलं तर काय इश्यू येतो ते मी दाखवतो तुम्हाला. आपले जे DSC कोऑर्डिनेट असतात ते इथे असतात. DSC म्हणजे जेव्हा तुमचं प्रपोजल सबमिट होईल, फायनल अप्रुव्हल ऑथॉरिटी जेव्हा DSC लावतील त्यांची DSC इथे लागते. जर तुम्ही त्याला स्केल अप केलं तर त्याचे DSC कोऑर्डिनेट ह्या इथे त्याला प्रॉपरली भेटणार नाही. ओके, त्यामुळे तुमची DSC फायनल अप्रूव्ह झाल्यावर DSC लागत नाही म्हणून तुम्ही तिकीट करता. तसं व्हायला नको म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हे जनरेट झालेल्या शीटला स्केल अप किंवा डाऊन करू शकत नाही, ते करूही नका, पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येतो. ओके, त्याच्यानंतर हे जे आहेत याला पण तुम्ही स्केल अप किंवा डाऊन करू नाही शकत, ट्रेसिंग वाला पार्ट. ओके, यालाही ट्रेसिंग वाल्या पार्टला तुम्ही अप किंवा डाऊन करू शकत नाही, जसं आहे ते तुमचं प्रॉपरली 1:1 स्केलला पाहिजे. ओके, हे प्रॉपरली तुम्ही अरेंज करा ड्रॉइंग. ही सॅम्पल फाईल म्हणून मी तुम्हाला दाखवतो की कसं करता येईल. तुम्ही या पद्धतीने प्रॉपरली अरेंज करा. ह्या ज्या स्टेप आहेत ते फॉलो करा, तुमचा रिपोर्ट जनरेट करा. आता लास्ट स्टेप काय आहे ते तुम्हाला दाखवतो. ओके, आता लास्ट स्टेप जी आहे आपल्याला नंबर ऑफ शीट. तर जेव्हा नंबर ऑफ शीट घेतो
जेव्हा आपण जितके हे शीट जनरेट केले तेवढे नंबर ऑफ शीट मार्क करायचे आपल्याला. ओके, हे बघा प्रॉपरली मार्क करायचं. हे बघा नंबर ऑफ शीट मार्क केलं प्रॉपरली. आता हे झाल्यानंतर मग आपलं रिपोर्ट तुम्हाला मी दाखवतो की रिपोर्ट कसा चेक करायचा आपण आणि कुठून चेक करायचं. रिपोर्ट ओपन करण्यासाठी आपण कशात जातो, लोकल सी मध्ये जायचं, प्रोग्राम फाईल मध्ये जायचं. ओके, प्रोग्राम फाईल मध्ये गेल्यानंतर टॉप आपलं जे फोल्डर आहे टिपिक लाईनचं त्याच्यात जायचं, टिपिक लाईन डाटाबेस मध्ये जायचं, जॉब मध्ये जायचं. जॉब मध्ये गेल्यानंतर बघा मी आज जो रिपोर्ट जनरेट केला तिथे फोल्डर येईल, त्याला ओपन करायचं, व्हॅलिडेशन फोल्डर ओपन करायचं आणि हा जो रिपोर्ट आहे हा बघा HTML रिपोर्ट. ओके, त्याला डबल क्लिक करून ओपन करायचं. हे बघा माझा रत्नागिरी म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी प्रपोजल होतं. प्रोजेक्टचे डिटेल्स मी काय भरले ते इथे दिसतील तुम्हाला. ओके, बघा आता बघा माझा रिपोर्ट जो फेल आला इथे तो का आला त्याचं कारण सांगतो. तुम्ही हे माझा जो बिल्टअप एरिया आहे हा माझा 150.976 हा बिल्टअप एरिया माझा. ड्रॉइंग व्हॅल्यू म्हणजे बिल्टअप. ओके, प्रपोज बिल्टअप. तर माझा जो फ्रंट एंड मध्ये सरांनी जो बेसिक एपीआयचा जो व्हॅल्यू होती तिथे काहीही पुट नाही केला. तिथे जर त्यांनी हे 150.97 हे पुट केलं असतं आणि आपण रिपोर्ट जनरेट केला असता तुमचा रिपोर्ट प्रॉपरली ओके. ते कसं ओके करायचं म्हटलं मी तेही दाखवून देतो. ओके, तर ह्या इथे त्यांचं स्टेटमेंट फेल आलंय. बाकी सेडबॅक ऍज पर UDC जे आहे ते आलं. बाकी मी रायझर मार्क केले नाहीये, बाकी त्यामुळे मेन लँडिंग मार्क केले नाही त्यामुळे आपल्याला इथे फेल आलंय. ओके, व्हेंटिलेशन मार्क केलं नाही ते प्रॉपरली तुम्ही मार्क केलं, कार्पेट मार्क केलंय बघा प्रॉपरली आलंय. ओके, या पद्धतीने आपण स्क्रुटिनी रिपोर्ट चेक करायचा असतो. तो कुठून चेक करायचा असतो मी तुम्हाला दाखवलं. ओके, प्रोग्राम फाईल मध्ये लोकल सी मध्ये जाऊन प्रोग्राम फाईल मध्ये जो डाटाबेस आहे त्या जॉब मध्ये आपला स्क्रुटिनी रिपोर्ट असतो. ओके, आता हे आपण चेक केलं. आता आपण याला फायनल सबमिट करू. ओके, फायनल सबमिट करताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. आपलं नेट चालू हवं. ओके, आणि फायनल सबमिट केल्यानंतर पीडीएफ जर जनरेट होत नसेल, तुमची फायनल सबमिट झाल्यावर एक पीडीएफ जनरेट होते, ती जर जनरेट होत नसेल ती का जनरेट नाही होत त्याचंही कारण मी तुम्हाला दाखवतो. आता आपण फायनल सबमिटला लावूया. ओके, प्लीज सबमिट हार्डशिप. हार्डशिप कशासाठी आलं, जो आपला स्क्रुटिनी रिपोर्ट होता. ओके, त्याच्यात काही पॅरामीटर जे आहेत ते फेल आले. ओके, ते पॅरामीटर फेल आले म्हणून तुम्हाला हार्डशिपचं स्टेटमेंट आलं बघा इथे फेल आलं ना, त्यामुळे ते हार्डशिपचं तुम्हाला तिथे मेसेज आला. ओके, याला ओके करायचं. ओके, जर फेल असेल तिथे तुमच्या स्क्रुटिनीवर तुम्हाला हार्डशिपवाला मेसेज येईल. जर तुमचा स्क्रुटिनी रिपोर्ट ओके असेल तर तुम्हाला तो मेसेज शो होणार नाही. ओके केल्यानंतर आपण याच्यात जायचं हार्डशिप मध्ये. हार्डशिप मध्ये बघा जे जे पॅरामीटर फेल होते ते इथे नाव आले आणि त्याच्या पुढे जस्टिफिकेशन. जर तुम्हाला हार्डशिप साठी जायचं असेल प्रपोजल, ओके, कन्सेशन आणि रिलॅक्सेशन त्याच्यासाठी जायचं असेल तर तुम्ही जस्टिफिकेशन मध्ये डिटेल्स भरणार आणि हार्डशिप म्हणून येस करणार आणि जस्टिफिकेशन भरणार. ओके, मोस्ट ऑफ दी 1000 मधून एखादंच प्रपोजल आपण हार्डशिप साठी सबमिट करतो. सर्वच प्रपोजल फेल स्टेटमेंट आलं तर त्याला तुम्ही ऍज पर रूल अँड रेग्युलेशन नुसार कसं आहे ते तुम्हाला ओके करावं लागेल. जसं स्टेअर केस फेल झाले असेल त्याचे ट्रेड वीड जर त्याचं प्रॉपरली मार्क केलं तर ते होऊन जाईल. एफएसआय फेल असेल तर प्रॉपरली केलं तर होऊन जाईल. ओके, आता माझं इथे मला हार्डशिप मध्ये टाकायचं नाहीये, मला त्याच्यात जायचं नाही म्हणून मी इथे काहीच जस्टिफिकेशन देणार नाही आणि इथे काहीच हार्डशिप येस म्हणून करणार जसं आहे तसंच फक्त त्याला सेव्ह करेल. ओके, डाटा अपडेट सक्सेसफुली करेल आणि परत एक वेळेस इकडं फायनल सबमिटला लावेल. ओके, आता आपलं फायनल सबमिटची प्रोसेस चालू झाली. फायनल सबमिट करताना तुम्ही चेक करा तुमचं नेट कनेक्टिव्हिटी प्रॉपरली आहे का. ओके, आता हे फायनल सबमिटला आपण लावलंय. जी जनरेट झालेली शीट आहे त्याला कृपया कोणीही स्केल अप किंवा डाऊन करू नका.
तुम्ही तेव्हा करून घेणार, फायनल सबमिट करून घेणार. जेव्हा फायनल अप्रुव्हल होऊन जातं, ऑथॉरिटीची डीएससी लागते, ती डीएससी त्याच्यावर लागत नाही, कारण की त्याचे डीएससी कोऑर्डिनेट त्याला भेटत नाही. आपण जे शीट साईज आपण दिलेलं आहे ते स्टँडर्ड शीट साईज आहे, तर त्याच्यावर डीएससी कोऑर्डिनेट आपण फिक्स केले. ओके. आपल्याला ऑटोकॅड व्हर्जन 2024च्या आतच लागेल. त्याच्या खाली असेल तर तुमचा रिपोर्ट जनरेट आणि फायनल सबमिट होणार. ओके. आता इकडे फायनल सबमिट केल्यानंतर तुम्हाला परत महावास्तूला जिथे आपलं पेंडिंग येतं ऑफलाईन पेंडिंग, तिथे डन येईल. म्हणजे काय, सरांनी महावास्तूला जो डाटा भरला ऑनलाईन, तो त्यांचा डन आला, म्हणजे त्यांनी कम्प्लिटेड केला. मी ट्रेसिंग पार्ट कम्प्लीट केला, फायनल सबमिट मारला, म्हणून माझं जिथे पेंडिंग येतो तो तिथे आता तो टर्न येऊन जाईल. म्हणजे दोघं ठिकाणी डन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची ते सर तुम्हाला एक्सप्लेन करतील. हे बघ, आता मी फायनल सबमिट लावलं, त्याच्यानंतर बघा माझी पीडीएफ जनरेट होते. मग या पद्धतीने माझी बघा पीडीएफ जनरेट झाली. ओके. आणि ऑटो कॅड जे आहे माझं ते ऑटोमॅटिक क्लोज होईल. बघा खाली बघा, तुमच्या लक्षात येईल. पीडीएफ तयार झाल्यानंतर जे आपलं ऑटो कॅड चालू आहे ते ऑटोमॅटिक क्लोज व्हायला, ऑटोमॅटिक क्लोज झालं आणि तुमचं हे सबमिट सक्सेसफुली झालं. जर तुमचं फायनल सबमिट केलं आणि पीडीएफ तयार होत नसेल, ओके, फायनल सबमिट करताना तुमची पीडीएफ तयार होत नसेल, जनरेट रिपोर्ट प्रॉपरली झाला आणि फायनल सबमिट करताना पीडीएफ होत नसेल, तर तुम्ही काय चेक करणार मी ते तुम्हाला सांगतो. ओके. आता हे माझं फायनल सबमिट झालंय प्रॉपरली. तर आपण काय चेक करतो, जे आपलं मी तुम्हाला एक दाखवतो. पीडीएफ तयार होत नसेल तर याच्यात जायचं, ओपन विथ मध्ये जायचं, चूज अनदर ऍप मध्ये जायचं आणि आपलं जे डिफॉल्ट ऍप आहे ते चेक करतात. तर ते काय करतात, आपलं जे ऍडोब ऍडोब आहे, ऍडोब रीडर, त्याच्यावर क्लिक करून ऑलवेज ओपन विथ दिस ऍप करायचं. ओके. डिफॉल्ट करायचं याला ऑलवेज म्हणून आणि ओके करायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही परत फायनल सबमिट करणार, तर तुम्हाला पीडीएफ जनरेट होऊन जाईल. ओके. आता बघा मी तुम्हाला इथे दाखवलं, इथे बघा महावास्तूला डाटा सरांचा डन झाला की ऑनलाईनला, माझा ऑफलाईनला पेंडिंग दाखवतो, तो मी ऑटोकॅड मधून फायनल सबमिट केला. आता इथे आपण स्टेटस चेक करू. आपण लॉग इन करू. तुम्हाला जर माझा ट्रेसिंग पार्ट प्रॉपरली समजला असेल तर मी तुम्हाला अजून जे बाकी पार्ट आहे तो लवकरात लवकर अपलोड करेल.
रिवाइज म्हणा, लेआउट म्हणा. आता आपण चेक करू की आपल्या इथे फायनल सबमिट झालंय का. लो रिस्क, मॉडरेट रिस्क याबद्दल पण तुम्हाला आम्ही लवकरात लवकर व्हिडिओ प्रोव्हाइड करूच. हे की आपलं नॉर्मल रेग्युलर बिल्डिंग परमिशन एक दिलंय मी तुम्हाला व्हिडिओ. ओके. आता बघा, आपला हा प्रोजेक्ट होता 1176. ओके. ऑनलाईन फायनल सबमिट सरांनी केला होता त्या टायमाला, डाटा भरला होता, तो प्रॉपरली डन झाला. ऑफलाईन फायनल सबमिट मी ऑटोकॅड मध्ये ट्रेसिंग करून पार्ट कम्प्लीट केला, फायनल सबमिट केला, पीडीएफ झाले आणि ऑटोकॅड ऑटोमॅटिक क्लोज झाला. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर इथे येऊन चेक केलं तर तुम्हाला इथे दोघं ठिकाणी डन. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ते सर तुम्हाला एक्सप्लेन करतील. ओके. थँक्यू. आता सरांनी तुम्हाला ट्रेसिंगचा पार्ट दाखवलेला आहे, कशी ट्रेसिंग वगैरे, कशी नॉर्मल बिल्डिंग परमिशनची ट्रेसिंग कशी करायची. त्याच्यानंतर ट्रेसिंग झाल्यानंतर इथं तुम्हाला आता दिसत असेल की ऑनलाईन फायनल सबमिट डन आणि ऑफलाईन फायनल सबमिट डन. म्हणजे आपली जी टिपिक लाईन ऑनलाईन आहे, टिपिक लाईन त्याच्यामध्ये प्रोजेक्ट फायनल सबमिट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपलं जे ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे टिपिक लाईन, त्याच्यामधून फायनल सबमिट झालेलं आहे. हे झाल्यानंतर आपली स्टेप आहे सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म. इथं जायचं आहे. इथं जे आज आपला प्रोजेक्ट कोड सर्च करायचा आहे, इथं जाऊन जे आपण आता हे प्रोजेक्ट क्रिएट केलेलं आहे, इथं पेंडिंग दाखवते. पेंडिंग म्हणजे जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे आपला तो पेंडिंग आहे, त्याच्यामुळे आपल्याला या प्रोजेक्ट कोडवर क्लिक करायचंय. त्याच्यानंतर जी अपेंडिक्स ए फॉर्म आहे, जे बिल्डिंग परमिशन साठी असतो, इथं तुम्हाला जे तुम्ही सिलेक्शन केलेलं आहे टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये त्यानुसार इथं नाव येतं ओनरचं. त्याच्यानंतर ज्या युएलबी साठी तुम्ही क्रिएट केलेलं प्रोजेक्ट त्याचं युएलबीचं नाव येतो. आणि तुम्ही प्लॉट डिटेल्स मध्ये फिलअप केलेले आहे, प्लॉट नंबर, सर्वे नंबर, जे काही सेक्टर नंबर, विलेज, त्याच्यानुसार इथं रिप्लेस होतो. त्याच्यानंतर इथं सिलेक्ट वर क्लिक करायचं आहे आणि इथं ऍक्ट आहे तुमच्या ELB चे ऍक्ट, त्याच्यानंतर नगरपंचायतचे ऍक्ट, नंतर आपले मास्टर हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंटचे ऍक्ट, स्लम एरियाचे ऍक्ट इथं सिलेक्ट करायचं तुमच्या प्रोजेक्ट ELB नुसार. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सेव्ह ड्राफ्ट बटन आहे, या बटनवर क्लिक करायचंय. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऍप्लिकेशन नंबर भेटतो, हा ऍप्लिकेशन नंबर त्याच्यावर ओके करायचंय. इथं ऍप्लिकेशन नंबर जनरेट होतो सर्व्हिस ऍप्लिकेशनचा. त्याच्यानंतर खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिसेल, सेव्ह ड्राफ्ट, कॅन्सल, नेक्स्ट आणि प्रिंट. तुम्ही जर प्रिंटवर सेव्ह ड्राफ्ट केलं तर परत अपडेट होईल, त्याच्यामुळे डायरेक्ट सेव्ह ड्राफ्ट झाल्यानंतर प्रिंटवर क्लिक करायचंय. इथं तुम्हाला जे तुम्ही आता फॉर्म जे आपण फिलअप केलाय अपेंडिक्स ए फॉर्म इथं PDF मध्ये जनरेट होईल. इथं तुम्हाला आर्किटेक्टची DSC अप्लाय करायची. इथं तुम्हाला टेक्निकल पर्सनची DSC अप्लाय करायचे. अप्लाय केल्यानंतर DSC ची अप्लाय नंतर जी प्रोसेस झाल्यानंतर त्या PDF वर टेक्निकल पर्सनची इथं DSC अप्लाय होईल. आता ही आमची टेस्टिंग साईट आहे त्याच्यामुळे इथं अप्लाय झाली नाही. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही जेव्हा महावस्तीवर करणार ना, इथे तो सिम्बॉल येऊन जाईल DSC चा, टेक्निकल पर्सनचा. हे तुम्हाला हे कम्प्लीट झाल्यानंतर डाउनलोड करायचंय. डाउनलोड कशासाठी करायचं, जेव्हा तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करसाल या प्रोजेक्ट साठी, किंवा तुम्हाला अपेंडिक्स ए पण अपलोड करायचंय. ते डाउनलोड करून ओनरची इथं सिग्नेचर साइन करून PDF क्रिएट करायचे आणि तो अपलोड करायचा डॉक्युमेंट. बॅक जायचंय.
बॅक गेल्यानंतर इथं तुम्हाला नोट पण दिलेली आहे रेड कलर मध्ये. प्लीज प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म, साइन, स्कॅन, अटॅच इन डॉक्युमेंट सेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर अपेंडिक्स बी फॉर्म आहे फॉर सुपरविजन. इथं तुम्हाला जे तुम्ही बिल्डिंगचे नाव दिलेले आहे, बिल्डिंग डिटेल्स मध्ये प्रोजेक्ट क्रिएट करताय त्याचं नाव इथं रिफ्लेक्ट होईल, ते चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करायचं, ओके करायचं. सेम प्रोसेस जी आपण अपेंडिक्स ए साठी केली तसेच अपेंडिक्स बी साठी प्रिंट वर क्लिक करायचंय. इथं नोट दिलेली, टेक्निकल पर्सन कॅन अप्लाय डीएससी ऑन अपेंडिक्स बी. तो फॉर्म ओपन होईल आता अपेंडिक्स बी चा. त्याच्यावर आपल्या टेक्निकल पर्सनची डीएससी अप्लाय करायची. डीएससी अप्लाय करताना काही एरर आला, काही पॉपअप ओपन होत नसेल डीएससी चा, तर तुम्हाला पीके कंपोनंट अनइन्स्टॉल करून परत इन्स्टॉल करून घ्यायचं. अप्लाय डिजिटल सिग्नेचर. हे पण फॉर्म डाउनलोड करायचा आहे, कारण हे पण आपल्याला डॉक्युमेंट जेव्हा अपलोड करणार तेव्हा हा फॉर्म पण आपल्याला अपलोड करायचा आहे. बॅक जायचं. बॅक इन झाल्यानंतर नेक्स्ट करायचंय, कारण फर्स्ट पेजला आपण आलेलो आहे, तर नेक्स्ट नेक्स्ट करत जायचंय. त्याच्यानंतर स्टेप 3 मध्ये ऍज पर तुमच्या प्रोजेक्ट नुसार इथं प्रपोजल फिलअप करायचे, जे मेडिटेड आहे ते ऑप्शन फिलअप करायचं आणि सेव्ह ड्राफ्ट नेक्स्ट वर क्लिक करायचंय, ओके करायचं. इथं प्रोसेस चालू आहे. त्याच्यानंतर जे मेडिटेड आहे ते फिलअप करायचे. तर बिल्डिंग नंबर, इथं फ्लोर नंबर, इथं फ्लोरचा एरिया, सेव्ह अँड नेक्स्ट. चुकून तुमच्याकडून जेव्हा स्टेप मध्ये तुम्ही काही फिलअप करता वेळेस जर एखादा मेडिटरी फिलअप केला नाही, तर तो नोटिफिकेशन देतो की हा हा फिलअप करायचा राहिलेला आहे म्हणून. प्रोसेस चालू आहे. आता आपण आलोय स्टेप नंबर 5 मध्ये. सेव्ह ड्राफ्ट वर क्लिक करायचंय. आता हे बघा, मी डायरेक्टली सेव्ह ड्राफ्ट वर क्लिक करत आहे. आता ते म्हणत आहे हे इथं बघा, दिस फील्ड इज रिक्वायर्ड. रिक्वायर्ड मध्ये तुम्हाला काहीतरी फिलअप करायचंय, ऑप्शन त्यांना काहीतरी राईट द्यायचे. सेव्ह अँड नेक्स्ट बटन वर क्लिक करायचं. प्रत्येक स्टेप मध्ये जे मेडिटेड दिलेले आहे ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर डिटेल ऑफ सोर्स वॉटर इथं मेडिटेड दिलेले आहे, त्याच्यानुसार इथं फिलअप करायचं तुम्हाला प्रोपोजल नुसार. कन्स्ट्रक्शन टाईप, कन्स्ट्रक्शन टाईप आरसीसी सर्व दिलेले आहे, आरसीसी, पक्का, अदर पक्का, कच्चा, डिपेंड ऑन तुमच्यावर आहे की काय सिलेक्ट करायचंय. इथं चेकबॉक्स वर क्लिक करायचंय. सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक करायचं. त्याच्यानंतर स्टेप 7 लास्टची, इथं एनओसी चे दिलेले एनओसी ऑफ एक्सटर्नल एजन्सी असेल तर येस करायचं. येस केल्यानंतर हे जे मेडिटरी आहे ते तुम्हाला फिलअप करायचं, अदरवाईज नो करून तुम्ही कंटिन्यू करू शकता.
आणि फायनल सबमिट करायचं. फायनल सबमिट करता असं जर एरर आला तुम्हाला की बस सुपरवायझर डीएससी पेंडिंग आहे, नंतर अपेंडिक्स A1 ची डीएससी पेंडिंग आहे, तर तुमची काहीतरी तुम्ही सेव्ह ड्राफ्ट केल्यानंतर म्हणजे डीएससी अप्लाय केल्यानंतर तुम्ही परत सेव्ह ड्राफ्ट केला असेल. जसं एक स्टेप वन मध्ये तुम्ही प्रिंट वर क्लिक केल्यानंतर अप्लाय डीएससी केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट ऐवजी सेव्ह ड्राफ्ट केलं. सेव्ह ड्राफ्ट केल्यानंतर हे परत A1 फॉर्म आहे ना तो अपडेट झाला. अपडेट झाल्यानंतर परत तुम्हाला डीएससी अप्लाय करायला लागते. त्याच्यामुळे प्रिंट डीएससी अप्लाय कम्प्लीट झाल्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट करतच समोर जायचं. हे झालं आपलं सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म कसं फिलअप करायचं. हे झाल्यानंतर तुमचं आपली ही नॉर्मल बिल्डिंग परमिशन आपण घेत आहे. हे लो रिस्क मॉड रिस्क नाहीये. हे आपण नॉर्मल जे असतात बिल्डिंग परमिशन ते आपण सांगायचे तुम्हाला. हे झाल्यानंतर क्रिएट न्यू प्रपोजल मध्ये जायचं. हे जर बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करायचे. इथं आता जे आपण प्रपोजल क्रिएट केला होता, जे आपण नाव सिलेक्ट केलं होतं ऋषिकेश अदिनंद ढोले, हे आपला ऍप्लिकेशन नंबर होता. न्यू ऍप्लिकेशन इथे क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल हा प्रोजेक्ट कोड आपला. तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर सर्व्हिस ऍप्लिकेशन मध्ये जायचे. इथे डेट बघायची आणि हे आपला हे प्रोजेक्ट कोड आहे आणि हे ऍप्लिकेशन नंबर आहे. या ऍप्लिकेशन नंबर नुसार तुम्ही क्रिएट मध्ये जाऊन तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. इथं बघा अगोदर पेंडिंग होतं, आता कम्प्लीट झालं. कारण आपलं सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म आपण कम्प्लिटली प्रॉपरली फायनल सबमिट केलेलं आहे. जर प्रॉपरली फायनल सबमिट झालं नसेल तर मग इथं पेंडिंग दाखवतो. आपला प्रॉपरली सबमिट झाले ही आजची आपली डेट, हा प्रोजेक्ट कोड. तर परत आपण क्रिएट न्यू प्रोपोजल मध्ये जाऊ. बिल्डिंग परमिशन, हे आपला नंबर ऍप्लिकेशन नंबर आणि हा आपला प्रोजेक्ट कोड. इथं प्रोपोजल टाईप दिसतो. रिव्हिजन नंबर म्हणजे जर तुम्ही रिवाइज असते तर इथं R1 आलं असतं. इथं तुमचा प्लॉट नंबर, तुमचा प्लॉट एरिया, परत दाखवत आहे तुम्हाला. क्रिएट न्यू प्रोपोजल मध्ये जायचं. इथं नाव नाही आलं असेल तर परत एकच क्रिएट न्यू प्रोपोजल मध्ये जायचं. कधी कधी आपला सर्व्हर मुळे थोडा इश्यू येऊ शकतो. परत बिल्डिंग परमिशन सिलेक्ट करायचं. परत क्लिक करायचं. हे बघा आलं नाव. कोणाचं नाव जे ओनर असेल, जे तुम्ही डिटेल्स मध्ये ऍप्लिकंटचं नाव सिलेक्ट करून सेव्ह केले असेल त्या नावाने इथं रिफ्लेक्ट होतो. त्याच्यानंतर हे तुम्हाला जे डॉक्युमेंट जे मॅन्डेटरी आहे ते तुम्हाला अटॅच करायचे. बाकी जे ऑप्शनल तुम्ही अटॅच करू शकता, अदरवाइज स्किप पण करू शकता. इथं सुपरवायझर आहे तर सुपरवायझर फॉर्म अटॅच करायचे. जे टायटल दिलेलं आहे त्याच्यानुसार डॉक्युमेंट अटॅच करायचे. असं नाही करायचं तर सुपरवायझर ऐवजी तुम्ही 7 वेळा अटॅच करणार, मग परत ऑथॉरिटी रिएसाइन करणार, परत तुम्हाला सांगायला ऑथॉरिटी सांगितली की प्रॉपरली अटॅच करून. त्याच्यामुळे डॉक्युमेंट अटॅच करण्याच्या वेळेस प्रॉपरली त्याच्या टायटल नुसारच अटॅच करा. आता ह्या मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवत आहे म्हणून मी अटॅच करत आहे एकच व्हिडिओ. टॅग रिसिप्ट वगैरे. जेव्हा तुम्ही आता हे आहे ऍप्लिकेशन फॉर्म आहे, याच्यामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस काही काही इंजिनियर लोक काय करतात, याला नाव देतात. त्याच्यामध्ये स्पेसिफिक कॅरेक्टर यूज करू नका. त्याच्यामुळे तो जेव्हा तुम्ही अटॅच करणार ना तेव्हा तो अपलोड होणार नाही प्रॉपरली.
जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर कॅरेक्टरने रिनेम करा. स्पेशल कॅरेक्टर यूज करू नका. हे झाल्यानंतर तुम्ही ऍडिशनल एखादं तुमचं डॉक्युमेंट असेल तर तुम्ही नाव देऊन इथं अटॅच करू शकता. त्याच्यानंतर डिक्लेरेशन, दोन्ही चेकबॉक्सवर क्लिक करायचंय आणि सबमिट करायचं. प्रॉपरली चेक करून घ्यायचं, सबमिट करायचं. अटॅच, काहीतरी आपलं इथं अटॅचमेंट आलेलं आहे त्याच्यामुळे हा एरर आला आपल्याला. परत आपण अटॅच करू. सर्व तुम्हाला डॉक्युमेंट पीडीएफ मध्ये अटॅच करायचे. सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथं मेसेज येईल, प्रपोजल फॉर बिल्डिंग परमिशन इज सक्सेसफुली. ओके बटनवर क्लिक करायचं. हे झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय साठी तुम्ही एकच अटॅच म्हणजे अपलोड केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय साठी इथं डिटेल्स येतील. याच्या थ्रू तुम्ही व्हेरीफाय करू शकता. याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही एक डॉक्युमेंट व्ह्यू करून पाहू शकता. आणि इथं जर तुम्हाला हे डॉक्युमेंट तुम्हाला वाटतं हे चुकीचं अपलोड झालेलं आहे, तुम्ही या स्टेजला तुम्ही म्हणजे परत अपलोड करू शकता डॉक्युमेंट आणि लोड करू शकता. इथं दिलेले आहे आपण. त्याच्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट आणि ड्रॉइंग पण चेक करू शकता, कारण हे आपलं फायनल सबमिट झालेलं नाही. फायनल सबमिट आपण जेव्हा इथं सबमिट करू तेव्हा ते प्रॉपरली फायनल सबमिट होऊन जाईल. हे तुम्हाला व्हेरीफाय साठी आलेले आहे. याच्यात तुम्ही परत डॉक्युमेंट अपलोड करू शकता. त्याच्यानंतर याचे रिपोर्ट आणि ड्रॉइंग मध्ये तुम्हाला काही चेंजेस वाटले तर तुम्ही टिपिक लाईन मध्ये जाऊन परत फायनल सबमिट करायचं आहे आणि इथं अपडेट करायचं आहे. हे तुम्हाला दिसते ऑप्शन अपडेट. म्हणजे तुम्ही सपोज इथं क्लिक केलं व्ह्यू, तुम्हाला वाटलं या रिपोर्ट मध्ये काहीतरी चुकीचं आलेलं आहे, प्रॉपर आलं नाही, फेल वगैरे आले असेल, इथं फेल आलेलं आहे. आता तुम्ही काय करणार, परत टिपिक लाईन मध्ये जायचंय, ड्रॉइंग प्रॉपरली ट्रेस करायचे आणि फायनल सबमिट करायचे. फायनल सबमिट केल्यानंतर इथं अपडेट वर क्लिक करायचे. त्याच्यानंतर प्रॉपरली मग परत तुम्ही इथं न्यू आणि ओल्ड येईल रिपोर्ट, तुम्ही चेंज चेक करून प्रॉपर असेल तर या इथं चेकबॉक्सवर क्लिक करायचं आणि सबमिट करायचंय आणि येस करायचं. हा आता इथं प्रपोजल सक्सेसफुली सबमिटेड, नाव पे युअर स्क्रुटनी फी इफ एनी फॉर फर्दर युअर बी स्क्रुटनी प्रोसेस. म्हणजे आता हे प्रोजेक्ट आपण फायनली पूर्ण सबमिट झालेलं आहे. आता पेमेंट करायचं, ओके बटनवर क्लिक करायचंय. आता प्रोजेक्ट व्हेरिफिकेशन मध्ये हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट व्हेरिफिकेशन मध्ये जायचंय. इथं सर्व्हिस नुसार सिलेक्ट करून तुम्ही इथं ऑप्शन सर्व्हिस नुसार प्रोजेक्ट येतात पेमेंटचा. इथं तुमचं पे ऑप्शन आहे. हे आता आपण जे प्रोजेक्ट क्रिएट केलेलं आहे, या प्रोजेक्टचं नाव आणि स्क्रुटनी चार्ज. इथं पे बटनवर क्लिक करायचंय. इथं चलन पण पाहू शकता तुम्ही डाउनलोड करून. पे ऑनलाईन वर क्लिक करायचंय. इथं आपल्या याच्यामध्ये महावस्तू साईटवर 2 गेटवे आपली, एक इंडसइंड बँक आणि एक महाऑनलाईन बँक. आणि जर आरपी असेल तर इथं पे ऑनलाईनच्या जागी तुम्हाला ग्रास ट्रेझरी म्हणून ऑप्शन येतो, आरपी असेल तर. बाकीचे जे आपले अदर युएलबी आहेत त्यांना पे ऑनलाईन मध्ये जाऊन गेटवे येतात. इंडस बँक वर क्लिक करायचंय.
आणि तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला क्रेडिट कार्ड नुसार करायचंय की डेबिट नुसार करायचंय की नेट बँकिंग नुसार करायचंय की एनएफटी आरटीजीएस नुसार करायचंय हे डिपेंड ऑन यू. तर त्याच्यानं ही आपली झालेली पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे स्टार्ट पासून एंड पर्यंत. आपण या व्हिडिओमध्ये जी नॉर्मल बिल्डिंग परमिशन आहे त्याच्यानुसार हा नॉर्मल बिल्डिंग परमिशनचा व्हिडिओ आहे. अजून आपण फ्युचर समोर अजून आपले व्हिडिओ अपलोड होतील जसे की लो रिस्कचे मॉडरेट रिस्क जसं अजून बिल्डिंग परमिशनचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात जसे की दोन बिल्डिंग असतात 3 बिल्डिंग असतात त्यांचे पण आपण प्रोजेक्ट आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे बिल्डिंग परमिशनचे. त्याच्यानंतर मिक्स वगैरे रिडेव्हलपमेंटचे पण बिल्डिंग परमिशनचे आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे. हे आता जे व्हिडिओ आपण बनवलेले आहे ती नॉर्मल बिल्डिंग परमिशनची प्रोसेस म्हणजे जे नवीन आर्किटेक्ट आहेत त्यांना प्रॉपरली याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कशी प्रोसेस करायची बिल्डिंग परमिशनसाठी. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुमच्या लॉग इन मध्ये कंप्लीट डिटेल्स म्हणून एक टॅब आहे. हा याच्यावर क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर जे तुम्ही आता प्रोजेक्ट सबमिट केलेला आहे त्याची पूर्ण डिटेल्स तुम्ही पाहू शकता इथं. जसं की आता मी बिल्डिंग परमिशन घेतली होती आणि हे माझा प्रोजेक्ट आहे आता बनवला आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याची मला पूर्ण हिस्ट्री इथं दिसेल. जसं की त्याचा प्रपोजल नंबर, त्याचा प्रोजेक्ट डेट, ज्या दिवशी कोणत्या दिवशी प्रोजेक्ट डेट क्रिएट झालं होतं, त्याचं ऍप्लिकेशन डेट. त्याच्यानंतर खाली तुम्ही इथे तुम्हाला इन प्रोसेस मध्ये दिसणार. त्याच्यानंतर तुम्ही जे चार्जेस आता पेड केलेले म्हणजे तुम्हाला चार्जेस जे आलेले ते तुम्हाला इथे पेंडिंग का दाखवत आहे. जोपर्यंत तुम्ही पेड होणार नाही प्रॉपरली तुमचं चार्जेस तोपर्यंत इथं पेड येणार नाही. कधी कधी अशी तिकीट येतो की आम्ही पेमेंट केलेलं आहे तरी इथं पेंडिंग दाखवते. पहिले तुमच्याकडून क्रॉस चेक करून घ्या की तुमच्याकडून प्रॉपरली पेमेंट झालेलं आहे का, तुमच्या अकाउंट मधून डिडक्ट झालेलं आहे का. डिडक्ट झाले असेल तर थोडा वेळ एक दिवस वेळ म्हणजे हे द्या टाइम द्या की बा एक दिवस रिफंड पण होऊ शकतो पेमेंट कधी कधी. त्याच्यामुळे जर डिडक्ट झालेलं असेल ना पेचं ऑप्शन येत असेल तर 7 दिवसात तो रिफंड होणार आहे. तर ते लक्षात ठेवा की बा 7 दिवसानंतर तुम्ही तिकीट रेस करू शकता जर रिफंड नाही झालं तर याच्या रिगार्डिंग. त्याच्यानंतर असं तुम्हाला कम्प्लीट डिटेल्स पण तुम्ही पाहू शकता पेमेंट वगैरे तुमचे डिटेल्स इथं कुठपर्यंत तुमची फाईल कुठपर्यंत प्रोसेस झालेली आहे. ठीक ठीक आहे. थँक्यू सो मच. याच्यानंतरचा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. जे काही आपली सर्व्हिस आहे नवीन